तिसऱ्या सत्रामध्ये इकॉनॉमिक सर्वेच्या, त्याच्यामध्ये आपण क्लायमेट चेंजचा टॉपिक बघत होतो. ब्रिंगिंग अडॅप्टेशन टू द फोरफ्रंट, ह्याच्यामध्ये 7वी मोस्ट व्हलनरेबल कंट्री आहे व्हेन इट कम्स टू क्लायमेट चेंज, इंडिया. त्याचबरोबर नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट, जे की कशाचा पार्ट आहे, NAPCC, बरोबर. 2010 मध्ये लॉन्च झालं नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट, ज्याचे 5 थीमॅटिक एरिया आहेत: वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, एनर्जी अँड ग्रीन बिल्डिंग, मोबिलिटी अँड एअर क्वालिटी अँड अर्बन प्लॅनिंग, ग्रीन कव्हर अँड बायोडायव्हर्सिटी, असे. ठीक आहे. अमृत 2.0 जे बघितलं तुम्ही, अमृत 2.0 ह्याच्यामध्ये काय आहे की वॉटर सिक्युअर सिटीज तयार करायचे आहेत. ओके, एवढाच पॉईंट आहे ह्यामध्ये. लक्षात घ्या, डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 3078 वॉटर बॉडीज जे आहेत ते रिज्युव्हनेशनचे प्रोजेक्ट आपण इथं घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर हे अमृत 2.0 मध्ये अजून कशावर फोकस आहे बघा, असे प्रश्न येतात. रियूज ऑफ वॉटर आणि ग्रे वॉटर मॅनेजमेंट. ग्रे वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय, सांडपाणी, बरोबर. यूज केलेलं पाणी जे आहे तर त्याचं मॅनेजमेंटसाठी करतो आपण. आता व्हर्टिकल गार्डन्स आणि एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. व्हर्टिकल गार्डन्स म्हणजे काय, वॉलवर, कारण की कॉन्क्रीटच्या जगामध्ये लँड उपलब्ध नसेल तर वॉलवर जे आहे तर ते गार्डनिंग करायचं, आणि ही जपानमधली पद्धत आहे ही व्हर्टिकल गार्डनिंग. ठीक आहे. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा इनिशिएटिव्ह आहे व्हर्टिकल गार्डन क्रिएट करण्याचा. ठीक आहे. 7 लाख ते प्लास्टिक बॉटलमध्ये ते बनवून जे लावतात तर ते त्याला म्हणतात व्हर्टिकल गार्डनिंग. एनर्जी कॉन्झर्वेशन अँड सस्टेनेबल बिल्डिंग कोड 2024 आहे, असे प्रश्न येतात. त्याचबरोबर मिस्टी नावाची योजना, ह्या आधी पण तुम्ही वाचले, कशासाठी आहे ती, मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स. ही योजना 2023-24च्या बजेटमध्ये आणलेली आहे. यामध्ये 540 स्क्वेअर किलोमीटर मँग्रोव्ह जे आहेत 9 कोस्टल स्टेटमध्ये आणि 4 युनियन टेरिटरीमध्ये 5 वर्षामध्ये कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. आता अडॅप्टेशन ऍक्शन फॉर वॉटर मॅनेजमेंट बघा, जलशक्ती अभियान जे 2019 मध्ये लॉन्च केलेलं आहे. आता हे मँग्रोव्ह वरून फक्त एक सांगतो की उदाहरणार्थ फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मँग्रोव्ह किती वाढलेत, कमी झालेत, किंवा पहिले 5 राज्य कुठले, ट्री कव्हर कुठे जास्त, हे पण थोडेसे करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. किंवा 2.2 नावाचा पॉईंट आहे, एन्व्हायरमेंट, वृद्धी आणि विकास, त्यामध्ये फॉरेस्ट सर्वे हे सुद्धा कव्हर करायला पाहिजे. सॉरी 1.2. पुढे जलशक्ती अभियान जे 2019 आहे, नॅशनल ॲक्विफर मॅपिंग प्रोजेक्ट. ॲक्विफर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही ते स्ट्रक्चर बघितलं असेल फिजिकल जिओग्राफी मध्ये. ॲक्विफर की ग्राउंड वॉटर जे जिथे जास्त साठलेलं असतं त्याला ॲक्विफर म्हणतो. तर ते सुद्धा कम्प्लीट झाले. भूनीर पोर्टल म्हणजे काय, सप्टेंबर 2024 मध्ये आणलं. तर सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीचं पोर्टल आहे ग्राउंड वॉटर रिसोर्सेस साठी. डेट लक्षात ठेवा आणि कशाशी निगडीत आहे, भूनीर. ठीक आहे. फ्लड वॉच इंडिया हे एक ऍप आहे, फ्लड वॉच इंडिया. ठीक आहे. हे पण कोणाचं, सेंट्रल वॉटर कमिशनचा पोर्टल आहे. सेंट्रल वॉटर कमिशनची डेट इयर सुद्धा विचारलं होतं, कधी आहे ती, 1945, त्याचं स्थापना वर्ष. सेंट्रल वॉटर कमिशनचं ते विचारून झालं एकदम. जलसंचय जनभागीदारी इनिशिएटिव्ह हा गुजरातमध्ये लॉन्च झालाय सप्टेंबर 2024, माहित असू द्या. जलसंचय जनभागीदारी रिपोर्ट गुजरातमध्ये. आता स्मार्ट लॅबोरेटरी ऑन क्लीन रिव्हर्स हा कुणाचा, इंडिया डेन्मार्कचा प्रोजेक्ट आहे वाराणसीमध्ये. स्मार्ट लॅबोरेटरी ऑन क्लीन रिव्हर्स. पुढचा पॉईंट बघा, मेघालयमध्ये मावराह मल्टीपर्पज रिझर्व्हायर प्रोजेक्ट आणलेला आहे, मावराह. ओके, मेघालयामध्ये. त्याचबरोबर धमतारी डिस्ट्रिक्ट ऑफ छत्तीसगडमध्ये जलजागर कॅम्पेन लॉन्च केलेला आहे. याशी एक्झाम्पल आहेत ना, थोडस माहित असू द्या. ठीक आहे. पुढे एनर्जी ट्रान्झिशन, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ द डेव्हलप्ड कंट्रीज अँड वेईंग द ऑप्शन्स. हे बघा, युरोपियन युनियननं REP म्हणजे रिन्युएबल एनर्जी पॉवर चा प्लॅन जो आहे तो आणला. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की डिपेंडन्स ऑन रशियन गॅस सप्लायज तर ते कमी करायचं. ठीक आहे. त्याचबरोबर
US ऍडमिनिस्ट्रेशन 2023 मध्ये सुद्धा कंट्रीचा लार्जेस्ट ऑइल ड्रिलिंग प्रोजेक्ट आहे अलास्काच्या रिजन मधला, तर त्याला अप्रूव्ह केलं. बरोबर. कारण की का, की आपल्याला एनर्जी ट्रान्झिशन करायचं आहे. प्लस सध्याच्या जगामध्ये, इंटरकनेक्टेड जगामध्ये एनर्जी इंडिपेंडन्सी सुद्धा खूप महत्वाची आहे. बरोबर. दुसऱ्या देशावर आपण अवलंबून राहणं हे थोडंसं चांगली गोष्ट नाहीये. तर पण एक लक्षात घ्या, की आपण म्हटलं म्हणून जसं की आपण आधी पण डिस्कस केली, रिन्युएबल एनर्जीवर सडन शिफ्ट नाही होऊ शकत. त्याला कारण आहे काय, की बेसिक गोष्ट काय, ऑलरेडी आपण खूप सारी इन्व्हेस्टमेंट करून बसलो कन्व्हेन्शनल सोर्सेसमध्ये. ती आपण सडनली शिफ्ट केली तर ती सगळी इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती वाया जाणार. आणि तेवढं पण आपलं रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे व्हेन इट कम्स टू रिन्युएबल एनर्जी, की सडनली जो झालेला चेंज आहे तर ते पेलू शकेल त्याला. ठीक आहे. आता थोडंसं इथं बघा फक्त, फॉसिल फ्युएल म्हणजे हे ग्रे एरिया आहे, स्क्रीनवर दिसतं तुम्हाला की तर त्यामध्ये आता उदाहरणार्थ सर्वात जास्त ग्रे एरिया म्हणजे फॉसिल फ्युएल कोण वापरते 2023 मध्ये, तर इथं तुम्हाला दिसते 83 जपान 83.4, बरोबर. ग्रे एरिया पर्सेंटेज वाईज सगळ्या G7 कंट्रीज मधलं. हा नाही, हे पहिले जे आहेत फ्रान्स किती आहे, नाही हे जे आहेत ना 2023 चे हे सगळे दिसतात सेकंड बार. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात जास्त सध्या जपान जे आहे नॉन फॉसिल फ्युएल जे आहे तर ते वापरतं. आणि न्यूक्लिअर मध्ये जर तुम्ही बघितला तर फ्रान्स जे आहे तर न्यूक्लिअर मध्ये अग्रेसर आहे. किती 35.03% सध्याची जी एनर्जी आहे फ्रान्सची ही न्यूक्लिअर पासून मिळते. आणि हायड्रो आणि रिन्युएबल एनर्जी जर तुम्ही बघितली तर ती कुणाची जास्त दिसते तुम्हाला, कॅनडा. कारण की कॅनडाला आपल्या लेकचा देश सुद्धा म्हटलं जातं नाही का, त्यामुळे आता पुढे बघा. आता ह्या गोष्टी वाचून घ्या की विंड टर्बाईन मध्ये इन्स्टॉलेशन मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे ह्या सर्व गोष्टी. हा आता इंडियामध्ये बघा, मिनिमम लेवल ऑफ पर कॅपिटा फायनल एनर्जी रिक्वायरमेंट फॉर इंडिया किती आहे, की 45 to 75 गिगाजूल्स पर इयर ह्या रेंजमध्ये असली पाहिजे. ठीक आहे. पर कॅपिटा फायनल एनर्जी. आणि इंडियाची किती आहे बघा सध्या, एनर्जी स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया, की आपली किती आहे 16.7 गिगाजूल्स, म्हणजे खूप महाग आहे. आपण 45 ते 75 गिगाजूल पाहिजे, जी आपली किती आहे 16.7 गिगाजूल्स इतकी आहे. US ची 88% कोल फायर्ड कपॅसिटी जी आहे, हा 1950 ते 90 मध्ये आणले. रिझन आहे आपल्याला डिफिकल्ट का जात आहे, US ची कोल फायर कपॅसिटी 50 ते 90 मध्ये आणले. बरोबर. युकेचं जे इंडस्ट्रियलायझेशन आहे कोल ड्रिव्हनच आहे. बरोबर. पण ते कधी चालू झाले, खूप आधी, म्हणजे जवळपास 20व्या शतकाच्या पण सुरुवातीला, तेव्हा त्यांचं जे आहे की कोल बेस चालू झालं. ठीक आहे. आणि आपलं कधी चालू झालं बघा, इन इंडियाज केस मोस्ट कॅपॅसिटी ऍडिशन टू कोल फायर्ड पॉवर प्लांट वेअर ओनली इन 2010 मध्ये पॉसिबल झाले. त्यामुळं जे आहे आपल्या इथं सडन ते बंद करणं हे काय व्हायबल ऑप्शन नाहीये. ठीक आहे. आता इंडियामध्ये 10% ऑफ वर्ल्डचे कोल्ड रिझर्व आहेत, पण 0.7% ऑफ वर्ल्डचे नॅचरल गॅसचे रिझर्व आहेत. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कोलचे जे आहेत ना म्हणजे युसेजचे पण टाइप्स आहेत, जसे की सुपर क्रिटिकल, अल्ट्रा सुपर क्रिटिकल आणि रिसेंटचं ऍडव्हान्स अल्ट्रा सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजी आहेत कोल बेस पॉवर प्लांटच्या. तर 2010 मध्ये इंडियानं पहिल्यांदा काय केलंय, सुपर क्रिटिकल म्हणजे पहिली स्टेज जी आहे तर ती अचीव्ह केली. आणि ह्या बाकीच्या ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ह्या त्यांच्या तिन्ही फेज ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना तिकडं शिफ्ट होणं हे पॉसिबल आहे, पण इंडियाला नाहीये. हा बेसिक आहे गोष्ट. ठीक आहे. स्टेट ऑफ कॅलिफोर्निया जे आहे ना हे लीडर आहे रूफटॉप सोलर मध्ये मागच्या 2 वर्षातलं, एक लक्षात असू दे. आता एनर्जी ट्रान्झिशन बघा पुढे जाऊन. आता हा पॉईंट तुम्हाला 3.1 जो टॉपिक आहे त्यामध्ये पण महत्वाचा आहे.
GS4 मध्ये काय कोल बेस्ड किती आहे बघा. इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी 46.4% किती आहे तुमची कोल बेस्ड आहे. 46.2%. त्यानंतर कुठला आहे सोलर. बरोबर, सोलर किती आहे 20.6%. त्यानंतर हायड्रो विंड आहे 10.5%. त्याचबरोबर हायड्रो 10.3%. हायड्रो आहे 10.3%. गॅस आहे 5.4%. बरोबर. आणि अदर रिन्युएबल एनर्जी जी आहे तर ती किती आहे 3.5%. सगळ्यात न्यूक्लिअर 1.8% आणि सगळ्यात कमी काय डिझेल 0.1%. 0.1%. बरोबर. हा ग्राफ एकदा बघून जा. आपलं टार्गेट काय आहे की 50% व्हावं 2030 पर्यंत रिन्युएबल एनर्जीचं. हे टार्गेट आहे आपलं. आता सध्या किती आहे नॉन फॉसिल फ्युएल सोर्सेस विच अकाउंट फॉर 46.8. ठीक आहे, तर तेवढं आहे. हा कव्हर होईल. येस. आता पुढे बघा. हा एनर्जी जनरेशन इंडियामधलं स्पेसिफिकली दिलं. दोन्हीतलं कंपॅरिझन 13-14 आणि आता 22-23. तर किती आहे बघा की थर्मलचं जे होतं 79.87 वरून कितीवर आलं आपण 77.18 22-23ला. बरोबर. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी 5.74 वरून कितीवर आले 11.52 वर. बरोबर. आणि हायड्रो कमी झालं आणि न्यूक्लिअर जे आहे 2.91 वरून न्यूक्लिअर सुद्धा कमी झालं. ओके. रिन्युएबल वाढलंय फक्त, बाकी सगळ्या गोष्टी कमी झाल्या. आता इनिशिएटिव्ह काय काय बघा एनर्जी ट्रान्झिशनसाठी. हा ही योजना नव्यानं आलेली की न्यू सोलर पॉवर स्कीम. ठीक आहे, अंडर प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान 4 जानेवारी 2024 ला आलेली आहे. PVTG ग्रुप जो आहे तर त्याच्यासाठी ही योजना आणलेली आहे. ही 18 ऑक्टोबर 2024 ला सुद्धा रिवाइज केली, ज्याच्यामध्ये अदर ट्रायबल ग्रुप जे आहेत अदर दॅन PVTG ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आले. ह्यामध्ये काय टार्गेट आहे बेसिक 1 लाख अनइलेक्ट्रिफाईड हाऊस होल्ड जे आहेत तर ट्रायबल एरियामधले आणि PVTG एरियाज मधले. त्यामध्ये ओव्हर 63,000 विलेजेस आयडेंटिफाईड द मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. त्यांना ऑफ ग्रिड सोलर सिस्टम. ऑफ ग्रिड म्हणजे काय स्टँड अलोन सिस्टम उभा करणं ग्रिडपेक्षा लांब. तुम्ही अजूनही आदिवासी पाड्यांमध्ये जर कधी कॅम्पिंगला वगैरे गेला असाल तर तिथं सोलारचं स्ट्रक्चर असतं प्रत्येक ठिकाणी. तर हे टार्गेट फक्त लक्षात ठेवा. त्याचबरोबर सोलर लाइटनिंग ऑफ 1500 मल्टीपर्पज सेंटर्स इन PVTG एरियाज आणि सोलरायझेशन ऑफ 2000 पब्लिक इन्स्टिट्यूशन थ्रू ऑफ ग्रिड सोलर सिस्टम. आता PM सूर्यघर म्हणजे मुक्त बिजली योजना. सूर्यघर म्हणजेच काय मुक्त बिजली योजना. ह्याच्यामध्ये काय रूफटॉप सोलर प्लांट्स उभा करायचे एवढंच. आणि काय करायचं आहे 30 गिगावॅटची रेसिडेन्शियल रूफटॉप सोलरची कपॅसिटी जी आहे तर ती आपल्याला अचीव करायची आहे. ओव्हरऑल रूफटॉप सोलर कपॅसिटीचं ऍडिशन जे आहे 40 ते 50 गिगावॅट 2027 पर्यंत ऍड करायचे आहे. व्हायबिलिटी गॅप फंडिंग स्कीम. व्हायबिलिटी गॅप फंडिंग स्कीम कशासाठी आहे ऑफशोअर विंड एनर्जीसाठी. व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे काय तो प्रोजेक्ट व्हायबल होईपर्यंत फंडिंग करत राहायचं. ठीक आहे, कारण की हे प्रोजेक्ट जे आहेत हे फायनान्शियली व्हायबल नाही आहेत त्यासाठी आपण करतो. याचबरोबर ग्रीन एनर्जी कॉरिडॉर जो आहे त्याच्या अंतर्गत काही प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये इंटरस्टेट एनर्जी ट्रान्समिशन सिस्टम या गोष्टी वाचल्यात तरी तुम्हाला क्लिअर होतील. फक्त एक लक्षात घ्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर 1 जो आहे हा 8 राज्यांमध्ये इम्प्लिमेंट केला जातोय. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये 9136 सर्किट किलोमीटर्स मध्ये ट्रान्समिशन लाईन जी आहे तर ती इन्स्टॉल करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आता ग्रीन एनर्जी कॉरिडॉर 2 तो सुद्धा आपण आणतो. नॅशनल बायो एनर्जी प्रोग्राम जो आहे तर याच्यामध्ये बरेचसे बायो एनर्जीचे प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही थोडंसं वाचलात तरी तुमचं क्लिअर होईल. ठीक आहे. त्याचबरोबर स्कीम फॉर डेव्हलपमेंट ऑफ सोलर पार्क्स आणि अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट्स ह्यांचं टार्गेट काय 40,000 मेगावॅटची
कपॅसिटी जी आहे तर ती जनरेट करायची. 40,000 मेगावॅट म्हणजेच किती, 40 गिगावॅट एवढी इन्स्टॉल करायची आहे. ठीक आहे. मग सगळ्याच गोष्टी आल्या ह्यामध्ये. ठीक आहे. मग आतापर्यंत काय झालंय, 55 सोलर पार्क्स, हे महत्वाचं आहे, ज्यांची क्युम्युलेटिव्ह कपॅसिटी किती आहे, 39.9 गिगावॅट, म्हणजे अबाउट टू अचीव टार्गेट आहे, म्हणजे झालेच जवळपास. आणि किती स्टेट्स आहेत, 13 स्टेट्स. ठीक आहे. असे स्टेटमेंट्स महत्वाचे. कुसुम योजना तुम्हाला माहिती आहे, पीएम कुसुम योजना कशाची आहे ती, सोलर पंपची. 7.5 HP चे जे प्रोजेक्ट्स आहेत, पंप आहेत, तर ते तुम्ही कृषीमध्ये वाचले असतील. पण यामध्ये काय 34.8 गिगावॅटची सोलर कपॅसिटी ऍड करायची. ठीक आहे. आणि त्यामध्ये त्यांना जी वीज आहे तर ती विकता सुद्धा येते ग्रीडला, बरोबर. आणि त्यातून त्यांना ऍडिशनल इन्कम जे आहे तर ते जनरेट होऊ शकतं शेतकऱ्यांना. आता प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम, PLI स्कीम जी आहे तर ही कशी आहे, प्रोडक्ट स्पेसिफिक योजना आहे. याच्यामध्ये डिफरंट प्रोडक्ट्सला त्यांचे स्ट्रेंथनुसार सपोर्ट केला जातो. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन पुढे, याच्यामध्ये बघा काय, प्रोडक्शन कपॅसिटी किती करायची आपल्याला, 5 मिलियन मेट्रिक टन पर ॲनम ऑफ ग्रीन हायड्रोजन. ठीक आहे. तेवढे आणायचे आहे. 125 गिगावॅटची कपॅसिटी आणि पोटेन्शियल फॉर 50 मिलियन मेट्रिक टन्स ऑफ CO2 अॅन्युअल एमिशन अबेटमेंट बाय 2030. एवढं आपल्याला अचीव करायचं. सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग स्कीमची फेज 2 आहे. ह्याच्यामध्ये काय, ही ग्रीड कनेक्टेड सोलर फोटोवोल्टेक पॉवर प्रोजेक्ट जे आहेत ना, फंडेड बाय CPSU, स्टेट PSUs वगैरे, त्यांच्या माध्यमातून इस्टॅब्लिश करायचे ग्रीड कनेक्टेड सोलर फोटोवोल्टेक पॉवर प्रोजेक्ट. ठीक आहे. आता फायनान्शियल रेग्युलेशन म्हणजे ग्रीन एनर्जी मध्ये फायनान्शियल रेग्युलेशनचे काही पॉईंट्स बघूया आपण. तर बघा 2019ला नॅशनल गाईडलाईन ऑन रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट लॉन्च केलं. ह्याच्यामध्ये सेबीनं इंट्रोड्यूस केलं नवीन काय, तर ESG पॅरामीटर सांगितलेत. कुठले कुठले, की बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्ट फॉर टॉप 1000 लिस्टेड कंपनीज मॅन्डेटरी फ्रॉम 2023, रिप्लेसिंग द प्रिव्हियस बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट 2012. म्हणजे काय असतं की थोडक्यात विकास म्हणजे नुसता बिझनेस वृद्धी नाही करायची, तर हे एन्व्हायरमेंटल ऍस्पेक्ट आणि ग्रीन एनर्जीचे ऍस्पेक्ट सुद्धा प्रत्येक उद्योगधंद्याला पाळायचे. तर त्यासाठी सेबीनं नवीन गाईडलाईन ज्या आहेत त्या लॉन्च केले, ज्याच्यामध्ये ग्रीन एनर्जी प्रमोट करण्याचं काम जे केलंय. ह्याच्यामध्ये बघा की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहेत, ज्याच्यामध्ये सगळे ग्रीन एनर्जीचे जे पॅरामीटर्स आहेत, GHG, एमिशन फुटप्रिंट्स, वॉटर फुटप्रिंट्स, हे सर्व. ठीक आहे. की परफॉर्मन्स इंडेक्स आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा अजून ग्रीन डेप्ट सिक्युरिटीज 2017 मध्ये सेबीनं लॉन्च केले. ठीक आहे. म्हणजे ह्या अशा सिक्युरिटी आहेत ज्याच्या माध्यमातून ग्रीन एनर्जीचे प्रोजेक्ट जे आहेत तर ते आपण म्हणजे प्रमोट करू शकतो. आता अजून काय काय आहेत बघा, की कन्सेप्ट ऑफ ट्रान्झिशन बॉन्ड्स. ट्रान्झिशन बॉन्ड्स म्हणजे काय, की आपली ओव्हरऑल इकॉनॉमी शिफ्ट होणार आहे तर त्यासाठी बॉन्ड्स. त्याचबरोबर ब्लू बॉन्ड्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे वॉटर आणि मराईन सेक्टरसाठी. येल्लो बॉन्ड्स म्हणजे काय, सोलर एनर्जीसाठी. असा एखादा बेसिक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. कारण की ब्लू रिव्हॉल्युशन, ग्रीन रिव्हॉल्युशन, येल्लो रिव्हॉल्युशन हे सगळ्यावर प्रश्न एकदा पेअर मध्ये आले. ठीक आहे. सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, रिसायकलिंग. रिसायकलिंगला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतात. सोव्हरेन ग्रीन बॉन्ड स्कीम तुम्हाला माहिती आहे, वाचले असेल. मॅच्युरिटी 5, 10 आणि 30 वर्षांची अशी आहे. ठीक आहे. याचबरोबर 16,000 आणि 20,000 करोड एवढे इन्व्हेस्टमेंट जी आहेत ती यातून आपण उभा केलेली आहे. RBIने काय केलंय की द फ्रेमवर्क फॉर एक्सेप्टिंग द ग्रीन डिपॉझिट्स फॉर रेग्युलेटेड एंटिटीज, ते फ्रेमवर्क आणले विथ इफेक्ट फ्रॉम 1 जून 2023. बरोबर. याच्यामध्ये टू एनकरेज ग्रीन डिपॉझिट्स टू ऑगमेंट द फ्लो ऑफ क्रेडिट टू ग्रीन ऍक्टिव्हिटीज. बेसिक ती गोष्ट आहे. ठीक आहे. ग्रीन वॉशिंग कन्सर्न. ग्रीन वॉश म्हणजे काय, ग्रीन वॉश एकदा सर्च करून सांगा ग्रीन वॉश म्हणजे काय. हे याच्यावर प्रश्न येऊन गेला UPSC ला. आता इंडियाचे NDC नॅशनल काय होतं, डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. तर ते काय करायचं आपल्याला, कार्बन सिंक जे आहे 2.5 वरून 3 बिलियन टन ऑफ CO2 इक्विव्हॅलंट एवढं 2030 पर्यंत आपल्याला कार्बन सिंक म्हणजे कशासाठी,
जो एक्सक्रीट झालेला कार्बन आहे तो सिक्वेस्ट्रेशन करण्यासाठी त्याचे. आता सध्या 30.43 बिलियन टन ऑफ CO2 इक्विव्हॅलंट 2023 मध्ये आहे, ॲज कम्पेअर टू 2005 जेव्हा फक्त 28.14 होतं, म्हणजे वाढलंय थोडं. आता लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट हे तुम्ही करंटमध्ये वाचलं असेल. ते मध्यंतरी गुजरातमध्ये कुठल्या नदीच्या किनारी झालं होतं? साबरमती. युनायटेड नेशन्सचे सचिव आले होते आणि त्यांनी तो इव्हेंट केला होता, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. म्हणजे होलिस्टिक ग्लासगो समिट जे आहे 2026 COP26, तर त्याच्यामध्ये 21ला झाली होती ती समिट. तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल जी लाईफस्टाईल जी आहे तर ती इको फ्रेंडली करायचं सगळ्याच माध्यमातून. तर तसं त्याचं टार्गेट होतं. युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली जी आहे तिने 6 सेशनमध्ये 2024 मध्ये त्याचं एन्डोर्समेंट केलं. जवळपास 17% फूड जे आहे ते जे कंझ्युमरला दिलं जातं ते वेस्ट होतं. 17% कंझ्युमरचं फूड. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या फूड वेस्ट मधून सुद्धा 8% ऑफ द ग्रीन हाऊस गॅसचे एमिशन होतं. म्हणजे फूड वेस्ट इज ऑल्सो सोर्स ऑफ द ग्रीन हाऊस गॅसचे एमिशन. हे लक्षात ठेवायचं. थोडं ऑड वाटतं पण आहे. ठीक आहे. एक स्टेटमेंट आहे, असे स्टेटमेंट येतात. इफ फूड वेस्ट वेअर अ कंट्री इट वुड बी अ थर्ड लार्जेस्ट एमिटिंग कंट्री इन द वर्ल्ड. फूड वेस्टला जर आपण एक देश मांडला तर तिसरा देश असेल जो कार्बन एमिशन करतो. ठीक आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक सर्वे 2023-24 मध्ये बघा, डायटरी प्रेफरन्सेस जे आहेत तर त्यांनी सुद्धा कार्बन म्हणजे ग्रीन हाऊस गॅसचं एमिशन होतं. हे 23-24च्या सर्वेमध्ये पहिल्यांदा सांगितलं. जसं की UNFCCC नुसार काय सांगितलंय, डेअरी आणि मीठ जरी बंद केलं तरी 66% ग्रीन हाऊस गॅसचे एमिशन जे आहे तर ते कमी होऊ शकतं. ठीक आहे. हाऊस होल्ड कन्झम्पशन हे जवळपास 2/3 आहे ग्रीन हाऊस गॅसचे एमिशन. म्हणजे त्या एमिशनसाठी हाऊस होल्ड कन्झम्पशन हे 2/3 रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचे AC आले किंवा जे असे ग्रीन हाऊस गॅस एमिट करणारे जे प्रोडक्ट आहेत ते. त्याचबरोबर प्लांट बेस्ड डायट म्हणजे काय ते व्हेगन मुवमेंट्स वगैरे असतात, की त्याच्या माध्यमातून काय होईल की 2.1 टन्स ऑफ व्हेगन डायट अप टू 1.5 टन्स ऑफ व्हेजिटेरियन्स एवढी कार्बन फुटप्रिंट जी आहे तर ती वर जाईल आपली. हे एक सांगितलं होतं. ठीक आहे. एवढं महत्वाचं नाहीये पण थोडंफार आयडिया असं आहे. अजून महत्वाचं हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. 80% विलेजेस आणि अर्बन लोकल बॉडीज जे आहेत तर 2028 पर्यंत इको फ्रेंडली व्हाव्यात असं एक टार्गेट आपलं 80%. ठीक. आता पॉवर ऑफ कलेक्टिव्ह ऍक्शन काय बघा, लाईफस्टाईल चेंज काय की 13% पॉप्युलेशन जे आहे त्यांनी जर लाईफस्टाईल चेंज केली तर 20% ग्रीन हाऊसचे रिडक्शन जे आहे तर ते कमी होईल. ठीक आहे. जर फूड पूर्ण खाल्लं वेस्ट न करता तर 90 kg ॲन्युअल फूड वेस्ट पर पर्सन जे आहे तेवढं आपण अवॉइड करू शकतो. कारपूल म्हणजे काय, शेअरिंग. ठीक आहे. कारपूल जर केले, शेअरिंग जर केलं तर काय होऊ शकतं की जवळपास किती म्हणजे 380 मिलियन लिटर ऑफ फ्युएल जे आहे तर ते वाचू शकतं. म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत. आणि रिसायकलिंग ऑफ 1 टन ऑफ न्यूजपेपर कॅन अवॉइड 25,000 लिटर ऑफ वेस्ट वॉटर. वॉटर वेस्टेज म्हणजे कमी होईल. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम नावामध्येच आहे. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम काय की ग्रीन एनर्जीला सपोर्ट करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत. तर मिनिस्ट्री जी आहे आपली रिन्युएबल एनर्जीची तर त्यांनी मेथडॉलॉजी जी आहे फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रीन क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ ट्री प्लांटेशन 22 फेब्रुवारी 2024ला नोटिफिकेशन जी आहे तर ती पब्लिश केलेली आहे. एक पेड माँ के नाम जून 2024 मधला इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. का बरं हा प्रोजेक्ट आणलाय तर 80 करोड सीडलिंग जे आहेत तर ते प्लांट करायचं म्हणजे ते अम्बिशियस गोल जे आहे तर त्याने अचीव्ह केलं सप्टेंबर 2024 मध्ये. एक पेड माके नाव. त्याचबरोबर 5 लाख सॅम्पलिंग बाय 128 इन्फंट्री बटालियन आणि इकॉलॉजिकल टास्क फोर्स ऑफ टेरिटोरियल आर्मी इन जस्ट 1 hour. एका तासामध्ये 5 लाख बिया पेरलेत म्हणजे सॅपलिंग्स. ओके. तर हे 22 सप्टेंबर 2024ला अचीव्ह केलेलं आहे. सर्क्युलर इकॉनॉमी अँड रिसोर्स इफिशियन्सी. सर्क्युलर इकॉनॉमी सांगितलं तुम्हाला काय, रिसायकल करून वापरायच्या गोष्टी. तर
हे बघा, ह्यामुळे काय होईल, कॉस्ट सेव्हिंग जे आहे 11% ऑफ GDP जी कॉस्ट आहे तर ती त्यामुळे सेव्ह होईल. परत परत गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं 2030 मध्ये, आणि 2050 मध्ये 30% जे आहे तर ती कॉस्ट तेवढी वाचेल. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला माहिती आहे. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी काय, की एखादं प्रोडक्ट जे आहे तर त्यानं जर काही वेस्ट क्रिएट केला तर त्याचा जो रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार, मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चरर घेणार. ही त्याची बेसिक कन्सेप्ट आहे. प्लास्टिक पोल्युशन बघा, टोटल 15% ग्रीन हाऊस गॅसचे एमिशन जे आहे 2050 पर्यंत हे कशामधून होईल, प्लास्टिक पोल्युशन मधून 15%. ठीक आहे. अजून एक बघा, प्लास्टिकचं पर कॅपिटा कन्झम्पशन जे आहे तर ते किती आहे, वन ऑफ द लोएस्ट आहे इंडियाचा, लक्षात घ्या. किती आहे, 14 kg पर पर्सन पर ॲनम असेल पर. ठीक आहे. जे डेव्हलप्ड कंट्रीमध्ये किती आहेत, 100 kg, आणि ग्लोबल ॲव्हरेज किती आहे, 35 kg. 62 असं काही नाही आहे, 35 kg आहे. आपलं बिलो ग्लोबल ॲव्हरेज आहे. रिझन काय असेल, लोकसंख्या. लोकसंख्या आपली एवढी आहे की पर कॅपिटा जे आहे तर ते कमीच भरणार आहे. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016. ठीक आहे. 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिक आयटम जे आहेत त्यांच्यावर बॅन आणला आपण. आता एअर पोल्युशन, पुढचा डेटा बघूया. WHO ने सांगितले की 99% एअर जी आहे तर ती काय झाली, पोल्युटेड आहे. बरोबर. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम 2019चा आहे. तर ह्याच्यामध्ये काय 130 सिटीजला आपण टार्गेट केलंय. ठीक आहे. आणि नॅशनल, स्टेट आणि सिटी लेवलचे ऍक्शन प्लॅन त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केलंय. ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन कुठला आहे, आपण कुठला आहे, दिल्ली गव्हर्नमेंट. दिल्ली गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे. जसजशी इंटेन्सिटी वाढेल तर त्यानुसार तो प्लॅन एक्झिक्यूट करायचा. प्रमोशन ऑफ ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन फॉर इन सिटू. प्रमोशन ऑफ ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन फॉर इन सिटू मॅनेजमेंट ऑफ क्रॉप रेसिड्यू इन द स्टेट्स ऑफ पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि NCT ऑफ दिल्ली. ठीक आहे. पुढचा पॉईंट, आता आहे सोशल सेक्टर. सोशल सेक्टर हा मोस्टली तुम्हाला सोशल सेक्टर हा पॉईंट आहे, पण GS4 मध्ये फार याच्यावर प्रश्न येणार नाही. सोशल सेक्टर तुम्हाला कुठे विचारला जाईल, HRD मध्ये. बरोबर, HRD मध्ये. ठीक आहे. तर तरी पण आपण बघूया 2017 पासून सोशल सर्व्हिसवरचं एक्सपेंडिचर जे आहे तर ते म्हणजे वाढत चाललंय. आणि तुम्हाला माहिती आहे की सोशल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते इकॉनॉमीला काय करतं, अप्रत्यक्षपणे फायदा करून देतं. असं एक स्टेटमेंट होतं की शिक्षण, आरोग्य यांचा अप्रत्यक्ष फायदा होतो. एकंदरीत इकॉनॉमीला प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर फायनान्शियल इयर 25 मध्ये 26.2% आहे, जे फायनान्शियल इयर 21 मध्ये किती आहे, 23.3% एवढा आहे. बरोबर. त्याचबरोबर सोशल सर्व्हिस एक्सपेंडिचर पॅन्डेमिक इयर पासून आता ॲन्युअल 15% वाढलं. ठीक आहे. एज्युकेशन बघा 12% ॲन्युअल ग्रोथ रेट आहे, आणि हेल्थ किती आहे, 18%. बरोबर. तुम्ही जर हा चार्ट बघितला तर तुम्हाला समजेल की एज्युकेशन, हेल्थ, आता एज्युकेशन कितीने वाढलं, ॲन्युअल 6.1 आणि 9.2. नाही, हा एक्सपेंडिचर आहे इन लाख करोड मध्ये, म्हणजे वाढत चाललाय कंटिन्युअसली एज्युकेशनवरचा, आणि हेल्थवरचा सुद्धा कंटिन्युअसली वाढलाय. ओके. एक्सेप्ट इथं थोडासा कमी झाला 0.1, अदरवाईज वाढलाय तो. आता हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे आहे, आपण बघतोय सोशल सेक्टर सर्वेचा 11 नंबरचा चॅप्टर्स. ह्याच्यामध्ये बघा मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे आहे तर ते रुरलमध्ये किती आहे, 4122, आणि अर्बन इंडियामध्ये किती आहे, 6996 रुपये आहे. अर्बन रुरल गॅप किती आहे बघा, 71% होत. ठीक आहे. जो की 2011-12 मध्ये किती होता, 84% होता. म्हणजे हा गॅप थोडा काय आता कमी कमी होत झाला, कारण की अर्बनायझेशन ओव्हरऑलच वाढत चाललंय आपलं. बरोबर. त्याचबरोबर 2023-24 मध्ये तर तो स्पेसिफिकली 70 वर आला. गिनी कोइफिशियंट जो आहे तो काय झाला, 0.237 वर आला, 0.266 वरून. ठीक आहे. गिनी कोइफिशियंट 1 असेल तर काय असतं,
हायेस्ट इनइक्वॅलिटी असते, बरोबर. एक असेल तर वर्स्ट असतं, 0 असेल तर एकदम आयडियली समानता असते. ठीक आहे. अर्बन एरियामध्ये बघा 2.84 वर आलाय, जो की आधी 0.314 वर होता. म्हणजे पण रुरल आणि अर्बन इनइक्वॅलिटी कुठे जास्त आहे? अर्बन मध्ये. म्हणजे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की अर्बन मध्येच असणार आहे जास्त इनइक्वॅलिटी. आता बघा बेनिफिट जे आहे पीडीएसचे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं. आता बघा 2022-23 मध्ये युनियन गव्हर्नमेंटनं 6.5% बजेट जे आहे तर ते कशावर खर्च केलं? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ह्याच्यावर आणलंय. 2022-23 मध्येच 84% पॉप्युलेशनकडे काय होतं? रेशन कार्ड आहे. ठीक आहे. त्यातले 59% काय आहेत? होल्डिंग अ बिलो पॉवर्टी लाईन किंवा अंत्योदय अन्न योजना आणि प्रायोरिटी हाऊस होल्ड कार्ड इन देअर हाऊस होल्ड. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण की रेशन कार्डवर प्रश्न येऊन गेले. हा तुमचा पॉईंट 2.11 मध्ये सुद्धा होईल कवर, पोषण आणि अन्न, कारण की इट इज अ पार्ट ऑफ पीडीएस. बरोबर. राशन कार्डचा रंग सर्वात पहिल्यांदा असतो तो आपला केशरी, केशरी असतो. त्यानंतर पिवळा आणि व्हाईट वाला असतो तो यस. आणि अंत्योदयचा असं स्पेसिफिक कलर नसतो, अंत्योदयला नाव आहे अंत्योदय योजना. ठीक आहे. पुढे बघा की 74% पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटी जी आहे, पॉप्युलेशन जी आहे ही म्हणजे पीडीएस किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी आहे ह्याच्या अंतर कंझ्युम करते. 74% पॉप्युलेशन बरं का ऍक्टिव्हली कंझ्युम करते. आणि राईस व्हीट हे काय मोस्ट कॉमन आहे. रेशन कार्डचं कव्हरेज हे रुरल एरियामध्ये किती आहे? 89%. अर्बन एरियामध्ये 72% आणि ऍव्हरेज किती आहे ऑल इंडिया? किती जणांकडे रेशन कार्ड आहे आपण बघितलं? हा 84. बरोबर ना, देतो तुम्हाला 84. आता एज्युकेशन, एज्युकेशनच्या बाबतीत बघा जवळपास 24.8 करोड स्टुडंट्स आहेत. आपली पॉप्युलेशन आता 140 प्लस गेली, 140च्या प्लस गेली, बरोबर. म्हणजे जवळपास 7 पैकी 1 जण स्टुडंट आहे जो की इंडियन एज्युकेशन सिस्टम मध्ये म्हणजे घेतोय. $14.72 लाख काय आहेत? स्कूल्स आहेत आणि 98 लाख हे टीचर आहेत. गव्हर्नमेंट स्कूल किती आहेत बघा? 69%. ठीक आहे. त्याच्यामध्ये 50% स्टुडंट्स आणि 51% टीचर आहेत. प्रायव्हेट स्कूल किती आहेत? 22.5% आहेत. त्याच्यामध्ये 32% स्टुडंट्स आहेत आणि 38% जे आहेत ते टीचर्स आहेत. ठीक आहे. NEP 2022 याच्यामध्ये 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो बाय 2030 हे टार्गेट होतं आपलं. स्कूल ड्रॉप आउट रेट किती आहे की म्हणजे कमी झाला. आता ड्रॉप आउट रेट कमी झाला म्हणजे चांगली गोष्ट आहे. किती आहे बघा? 1.9 प्रायमरीला आहे, 5.2 अप्पर प्रायमरीला आहे, 14.1 कशाला आहे? सेकंडरी लेवलला. हे सगळ्यात जास्त कुठं आहे? सेकंडरी लेवलला. जसजशी लेवल वाढत जाईल तसं गळतीचं प्रमाण काय होणार? वाढत जाणार आहे, बरोबर. हे स्टेटमेंट HRD साठी महत्वाचं. 85% ब्रेन डेव्हलपमेंट ही कधी होते? बिलो द एज ऑफ 6 इयर्स. म्हणून त्या वयामध्ये पोषण मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी आपण ICDS, PM पोषण या योजना आणलेल्या आहेत. आता बघा आपल्या अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनचं लँडस्केप जे आहे त्याच्यामध्ये नॅशनल करिक्युलम फॉर अर्ली चाइल्डहुड केअर आधारशिला हे 3 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी आहे. आणि नवचेतना जे आहे हे 0 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. निपुण भारत ही तुम्ही HRD मध्ये कव्हर केली असेल स्कीम. निपुण भारत काय आहे? प्रोफिशियन्सी इन रीडिंग, लिहिण्या वाचण्यामध्ये आणि बेसिक न्यूमरिकल स्किल म्हणजेच काय? न्यूमरसी स्किल म्हणजे अंकगणित समजावं. जुलै 2021 मध्ये आणलं. ह्यालाच फाउंडेशनल लिटरसी असं सुद्धा म्हणतो. बाय द एंड ऑफ द ग्रेड 3 2026-27 पर्यंत घ्यायचं. पियर टीचिंग म्हणजे काय? आता एकच शिक्षक सर्वांना पुरेसं होणार नाही ना, काहीतरी लिमिटेशन्स आहेत एज्युकेशन सिस्टम. तर काय केलंय की
पिअर टीचिंग म्हणजे जो एक हुशार विद्यार्थी आहे तर त्यांचा असं ग्रुप वगैरे बनवणं, ग्रुप ऍक्टिव्हिटी करणं, ज्याच्या माध्यमातून जे झिरपने सिद्धांत म्हणतो की तो तिथं प्रॅक्टिकल लेवलला पिअर टीचिंगच्या माध्यमातून आणायचं. फक्त यातली महत्वाची गोष्ट काय की कुठल्या राज्यामध्ये काय नाव आहे. मिशन अंकुर कुठं आहे? मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये. बिहारचं मिशन कुठलं आहे? दक्ष. स्टुडंट चॅम्पियन्स म्हणजेच काय, ओल्डर किंवा जास्त नॉलेजेबल असणारे स्टुडंट जे आहेत तर ते काय करणार, स्टुडंटना इतर शिकवणार. आता हा पुढचा प्रोग्राम बघा, सार्थक म्हणजे काय, स्टुडंट अँड टीचर्स होलिस्टिक ऍडव्हान्समेंट थ्रू क्वालिटी एज्युकेशन. ही NEPची 2020च्या NEP जी आहे तर त्याच्या अंतर्गत प्रोग्राम आहे हा. नल्ली कल्ली योजना म्हणजे काय, कन्नडामधली. नल्ली कल्ली म्हणजे काय, ही जॉयफुल लर्निंग 95 मध्ये लॉन्च झाली. ही येऊन गेली एकदा PYQ मध्ये, नल्ली कल्ली योजना. प्रेरणा मॉडेल आहे, प्रेरणा मॉडेल ऑफ एज्युकेशन कुठं कुठं आहे? आंध्रा, कर्नाटका, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणा. ठीक आहे, इथं आहे. इनोव्हेटिव्ह लर्निंग सोल्युशन्स फाउंडेशन जे आहे तर हे बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकामध्ये लॉन्च केले. एवढे बेसिक माहीत असावं. मिशन दक्ष कुठं आहे, मिशन अंकुर कुठं आहे वगैरे ह्या गोष्टी माहीत असतात. HRDच्या माध्यमासाठी स्पेसिफिकली जास्त महत्वाचं, कारण की इकॉनॉमिक्स मध्ये कशी येणार, आकडेवारी, त्या अनुषंगाने प्रश्न येणार. सोशल अँगलने प्रश्न येणार नाही. एम्पॉवरिंग माइंड्स, आता इमोशनल वेलबिंग किंवा मेंटल आणि सोशल आणि इमोशनल वेलबिंग वर सुद्धा भाष्य केलेलं आहे आपल्या सर्वेमध्ये. तर ते बघा, कॅसेल म्हणजे काय, कोलॅबोरेटिव्ह फॉर अकॅडमिक, सोशल अँड इमोशनल लर्निंग आउटलाईन्स. याच्यामध्ये 5 कोर कंपोनंट्स आहेत, ज्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस, रिलेशनशिप स्किल आणि रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग. आता ह्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा की टिम टेअर इनिशिएटिव्ह नावाचे आहे, TTT. टिम तारे, ओके, टिम तारे इनिशिएटिव्ह, सॉरी. तर ह्याच्यामध्ये काय, टिम तारेमध्ये काय की सॉफ्ट स्किल्स तुला महत्वाचं आहे. इमोशनल इंटेलिजन्स, ओके. ह्याच्यामध्ये पर्सनल ग्रोथ, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इमोशनल इंटेलिजन्स, सोशल वेलबिंग. हा तमिळनाडूचा 2009 ला. हा लक्षात घ्या. ब्रिजिंग द गॅप, डिजिटल टेक्नॉलॉजी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं काय सांगितलं, ICT इज द फाउंडेशन स्किल फॉर द 21st सेंचुरी. बरोबर. बघा पुढे, 63% ऑफ द फिमेल्स आणि 55% ऑफ द 63% ऑफ द मेल्स आणि 55% ऑफ द फिमेल्स इन रुरल एरिया यांना इंटरनेटचा ऍक्सेस आहे, ऍज कम्पेअर टू 74% ऑफ द मेल अँड 69% ऑफ द फिमेल्स इन द अर्बन एरिया. तमिळनाडूचं इल्लम थेडी कलवी म्हणजे एज्युकेशन ऍट डोर स्टेप नावाचा प्रोग्राम आहे तमिळनाडूचा. अशी नावं महत्वाची आहेत. इनोव्हेशन इन पब्लिक, ठीक आहे. तमिळनाडूच्या बाबतीत जो एज्युकेशन गॅप झाला COVID-19 पॅन्डेमिकमुळे, ठीक आहे, आणि डिजिटल डिवाइड जो आहे तर तो भरून काढण्यासाठीचा प्रोग्राम आहे तमिळनाडूचा. चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स त्यांच्यासाठी इन्क्लुझिव्ह कल्चर डेव्हलप करणं, ते पण आपण बघतोय. आता हे त्यांच्यासाठी काय काय आहेत बघा. PM ई विद्या सिरीज आहे, PM ई विद्या सिरीज. तर त्याच्यामध्ये जे आहे की चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्ससाठी आपण बरेचसे इनिशिएटिव्ह घेतलेत. ऍक्सेसिबल कॉन्टेंट आपण कशाच्या माध्यमातून, दीक्षा पोर्टल आहे 24/7 एज्युकेशनल चॅनल ऑन PM ई विद्या, DTH चॅनल, NCERTs आहेत, ठीक आहे, किंवा ई पाठशाला सारखा इनिशिएटिव्ह आहे. तर ह्याच्या माध्यमातून चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, इन्क्लुझिव्ह सेल्स इन CBSE स्कूल्स, ठीक आहे. तर त्याच्यासाठी इन्क्लुझिव्ह सेल्स चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स त्याच्यासाठी केलं आपण. त्याचबरोबर नॅशनल गाईडलाईन्स अँड इम्प्लिमेंटेशन फ्रेमवर्क ऑन इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी आहेत. प्रशस्त डिसॅबिलिटी स्क्रीनिंग नावाचं एक आहे. तर हे ऍपच्या माध्यमातून 21 डिसॅबिलिटीज
कव्हर करणं आणि ह्या 23 लँग्वेजच्या माध्यमातून करणं. हे प्रशस्त, हे नाव महत्वाचं आहे. ठीक आहे, प्रशस्त. त्याचबरोबर कपॅसिटी निष्ठा नावाचा प्रोग्राम आहे. कशासाठी आहे? टीचर ट्रेनिंगचा, बरोबर. पण ह्यामध्ये काय करायचं? कपॅसिटी बिल्डिंग अँड ट्रेनिंग 5 डे प्रोग्राम आहे हा टीचर्ससाठी, बरोबर. एवढंच आहे. त्याचबरोबर आता टुवर्ड्स अ हेल्दी नेशन, एज्युकेशन झालं, आता थोडंसं हेल्थ सोशल सेक्टर मधलं बघतोय गोष्टी आपण. हेल्थ एक्सपेंडिचर जे आहे तर ते फायनान्शियल इयर 2022 मध्ये 3.8% ऑफ द GDP आहे. तर 2019 पासून आपला इन्क्रीजिंग ट्रेंड आहे हेल्थकडे, बघितलं आपण हेल्थकडे. आणि ॲन्युअल जर आपण मगाशीच बघितलं होतं की एज्युकेशन मधला ॲन्युअल ग्रोथ ही कमी आहे हेल्थपेक्षा, बरोबर. तो हा एक डायग्राम म्हणून तुम्हाला लक्षात येईल. सध्या बघा 2021-22ला 3.8% ऑफ GDP एवढा खर्च आहे. ठीक आहे, जो 2013-14 मध्ये किती होता? 4% होता. म्हणजे काय झालं? कमी 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 होत आला. पण 2018-19 पण कमी होता. कोविडच्या नंतर तो परत कंटिन्युअसली वाढत गेला. 3.8% आहे सध्या 2021-22 मध्ये. हा, आता इन्शुरन्स स्कीम बघा किती आहेत? 5.87% शेअर आहे. इन्शुरन्स स्कीमचा, गव्हर्नमेंट इन्शुरन्स स्कीमचा 5.87% शेअर जो आहे तो आहे. त्यामध्ये स्पेसिफिकली जर बघितलं तर काय, ESIC सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आहेत, एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युशनरी हेल्थ स्कीम वगैरे आहेत. तर ह्यांचा 3.24% शेअर आहे, बरोबर. ह्या 3 योजनांचाच 3.24% आहे. पण ओव्हरऑल गव्हर्नमेंट हेल्थ इन्शुरन्सच्या स्कीम किती आहेत? 5.87%. हा, आता बघा प्रधानमंत्री कुठली योजना आहे? जन आरोग्य, बरोबर. प्रधानमंत्री आयुष्मान भारत ही बॉटम 40% जे पॉप्युलेशन आहे व्हल्नरेबल, तर त्यांच्यासाठी ही कव्हरेज प्रोव्हाइड करते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ह्याच्यामध्ये 12 करोड फॅमिलीज आणि जवळपास 55 करोड इंडिव्हिज्युअल, आणि ही वर्ल्डची लार्जेस्ट हेल्थ अशुरन्स स्कीम आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये 5 लाख पर्यंत जे आहेत बेनिफिट जे आहेत तर ते मिळत, बरोबर. पुढचा पॉइंट आहे, ह्याच्यामध्ये 11 सप्टेंबर 2024ला सिनियर सिटीजन अबोव द एज ऑफ 70 जे आहेत, तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांचा स्टेटस कुठलाही असो, सोशो इकॉनॉमिक, असं नाही की फक्त BPL ला, APL मध्ये सुद्धा 70च्या वर जर पर्सन असेल तर त्यांना त्याचा लाभ जो आहे तो देण्यात येतो. आता पुढे बघा, काही पोर्टल आहेत. युविन पोर्टल तुम्ही सुद्धा वापरला असेल. वॅक्सिनेशन डिजिटायझिंग द वॅक्सिनेशन रेकॉर्ड, ठीक आहे, फॉर प्रेग्नंट वुमन अँड चिल्ड्रन अप टू 16 इयर्स. ई-संजीवनी टेलिमेडिसिन सर्व्हिस आहे. ई-संजीवनी ही टेलिमेडिसिन सर्व्हिस आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट टेलिमेडिसिन इम्प्लिमेंटेशन आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन सप्टेंबर 2021 मधलं, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. एरियल एंजल्स ना कन्सेप्ट, फक्त एरियल एंजल्स म्हणजे काय, हवेतून येणारे दूत, म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. आय ड्रोन नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे नॉर्थ ईस्ट मधला. ICMR ड्रोन रिस्पॉन्स अँड आउटरीच फॉर नॉर्थ ईस्ट, ठीक आहे, ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च केलं. आय ड्रोन मध्ये काय बघा, 130 आवर्सचा फ्लाईट टाइम आहे, 65 हेल्थ सेंटर्स कनेक्ट झाले, 22,000 मेडिकल इसेन्शियल डिलिव्हर आणि 7,700 किलोमीटर कव्हर झाले, ठीक आहे. राजस्थान स्टेट इफेक्टिव्हली यूज केले डिजिटल एक्सरे, टेलिरेडिओलॉजी, AI, डायग्नोसिस ऑफ काय, सिलिकॉसिस का, वाळूच्या माध्यमातून जे आहे, म्हणजे सिलिकॉसिस हे वाळूच्या पोल्युशन जे आहे त्याच्यामुळे होणारा रोग आहे, राजस्थानमध्ये होतात. ई स्वास्थ्य धाम पोर्टल जे आहे हे कोणी काढले? उत्तराखंड गव्हर्नमेंटने काढले. 4 धाम यात्राचे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी काढले. नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ NCD म्हणजेच काय, नॉन कम्युनिकेबल डिसीज, बरोबर, म्हणजे कॅन्सर, डायबिटीस असे सर्व. तर ह्याच्यावर असं विशेष काही नाही.
आता रुरल इकॉनॉमी बघू. रोडच्या बाबतीत बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, थोडंसं काही काही गोष्टी आहेत की जवळपास 8,30,000च्या आसपास रोड जे आहेत तर ते सँक्शन झालेत. 7.70 लाख रोड जे आहेत ते कम्प्लीट झालेत. म्हणजे 99.6% एवढ्या हॅबिटेशन्सना जे आहेत ती कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली गेलेली आहे. ठीक आहे. रुरलमध्ये आलो आपण आता. सोशल सेक्टरमध्ये एज्युकेशन झाला, हेल्थ झाला, आता आपण रुरलकडे आलो. हाऊसिंगच्या बाबतीत बघा, 2.69 करोड हाऊसेस कव्हर झालेत. वॉटर बॉडीच्या बाबतीमध्ये 68,843 अमृत सरोवर तर ते कन्स्ट्रक्ट केलेत. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर बघा, एवढं डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे कारण हे खूप झाले, पण माहीत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पण पार्ट ऑफ म्हणजे रुरलमध्ये येतो. ड्रिंकिंग वॉटरच्या मध्ये बघा, 12.2 करोड हाऊस होल्ड जे आहेत तर त्यांना टॅप वॉटरचं कनेक्शन जे आहे तर ते दिले जलजीवन मिशनच्या अंतर्गत. रुरल हाऊसिंग, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी की 1 एप्रिल 2016 आली, त्याच्यामध्ये 2.69 करोड हाऊसेस जे आहेत तर ते कंप्लीट झालेत. आता फेज 4 जे आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे त्याच्यामध्ये 25,000 रुरल हॅबिटेशन्स जे आहेत तर त्यांना ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि याचा चौथा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये काय, इंटरनॅशनल बेंचमार्क आणि गुड प्रॅक्टिसेस करायचे. आधी होतं की फक्त काय होतं, चांगल्या रोडचं कन्स्ट्रक्शन 12 महिने कनेक्टिव्हिटी होती. आता काय की ती कनेक्टिव्हिटी पण कशी इंटरनॅशनल बेंचमार्क पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल अपग्रेडेशन जे झालं. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये अजून काय, GIS बेस्डच्या ॲपच्या माध्यमातून ते सर्वे होणार. PM गतिशक्ती आपण बघितलं, हा ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरचा इनिशिएटिव्ह आहे कोऑर्डिनेशनचा, तर त्याच्या कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून करणार. SDG लोकलायझेशन ही एक कन्सेप्ट आहे, येऊ शकते एखादी टर्म. SDG लोकलायझेशन म्हणजे काय, कोणी सांगू शकेल? हा, बरोबर. म्हणजेच काय, SDG आपले किती आहेत टोटल, बरोबर, पण हे कसे इंटरनॅशनल लेवलला आहेत. लोकल लेवलला प्रत्येक ठिकाणच्या गरजा, रिसोर्सेस, अवेलेबिलिटी वेगळी असू शकते. ते लोकलाइज फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला सगळ्या SDGना. तर ही कन्सेप्ट आहे, ही रुरलच्या बाबतीत मध्ये येते. FNHW म्हणजे काय, फूड न्यूट्रिशन हेल्थ आणि वॉश अशी कन्सेप्ट आहे. तर ही तुमची येते FNHW. ठीक आहे. बाकी ह्या गोष्टी सोशल इन्क्लुजन आणि जेंडर हे जस्ट पॉईंट होते. एक्झाम ओरिएंटेड फार काय त्यात डेटा नव्हता, त्यामुळे जस्ट पॉईंट लिहिलेत मी तिथे. आता रुरल इन्कम एनहान्स करायचा आहे. रुरल इन्कम एनहान्स करायचं कशा, तर दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन त्याच्या माध्यमातून. ह्याच्यामध्ये कपॅसिटी बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ही कपॅसिटी बिल्डिंग कशी करणार आपण, सेल्फ हेल्प ग्रुप, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन वगैरे. ठीक आहे. तर ह्याच्या माध्यमातून मोबिलाइज करायचं. फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये बघितलं आपण की बँकिंग करस्पॉन्डंट सखी आहे उदाहरणार्थ, तर काय करणार ती, सेल्फ हेल्प ग्रुप वुमनचे जे आहेत तर त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये आणणार. ठीक आहे. त्यानंतर कॅपिटलायझेशन सपोर्ट दिला जाणार त्या सेल्फ हेल्प ग्रुपना. ठीक आहे. आणि त्यांना बँकेचे क्रेडिट दिले जाणार. पुढचा आहे फार्म लाईव्हलीहूड. ठीक आहे. म्हणजे फार्म लाईव्हलीहूड म्हणजे काय, ॲग्री न्यूट्री गार्डन जे आहेत तर ते सध्या आहेत तर त्यांना प्रमोट करण्यासाठी आहे. त्याचबरोबर कस्टम हायरिंग सेंटर जे आहेत ते काय करणार, की आपण मगाशीच बघितलं कस्टम हायरिंग सेंटर कशासाठी होतं, फार्म मेकॅनायझेशनमध्ये. कस्टम हायरिंग सेंटर ही टर्म मगाशीच बघितली आपण. तर त्याच्यामध्ये स्मॉल अँड मार्जिनल फार्मर जे आहेत तर त्यांना टूल्स अँड सर्व्हिसेस नॉमिनल कॉस्टला देण्यासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचं आहे की नॉन फार्म लाईव्हलीहूड मध्ये काय आलं तुमचं, नॉन फार्म लाईव्हलीहूड मध्ये म्हणजे अदर दॅन ॲग्री, तर त्यामध्ये काय स्टार्टअप विलेज एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम तर तो आहे. त्याचबरोबर आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना. ठीक आहे. तर ती योजना आहे काय, म्हणजे त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट ग्रामीण एक्सप्रेस योजना, तर अशा बऱ्याच गोष्टी येतात. त्याचबरोबर पर्सेंटेज जनरेटेड इन करोड, ॲव्हरेज पर्सेंटेज पर हाऊस होल्ड आणि वुमन्स पार्टिसिपेशन रेट थोडासा बघूया फक्त. 2024-25चाच बघूया रिसेंटचा. वुमन्स पार्टिसिपेशन रेट किती आहे, 57.97% आहे. ॲव्हरेज पर्सेंटेज पर हाऊस होल्ड किती आहे, 42.77 आहे.
आणि पर्सेंटेज इन करोड किती आहे 220. एवढं फक्त माहित असू द्या. हा हा एम्प्लॉयमेंट, रुरल एम्प्लॉयमेंट जे आहे तर त्याच्या संदर्भातला आहे हा डे. ठीक आहे. आता पुढचा म्हणजे हा लास्टच पॉईंट राहिला आहे, कारण की शेवटचा पॉईंट हा AI वर आहे, जो की खूप बेसिक पॉईंट आहे. आता एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट महत्वाचा पॉईंट आहे. एक्झिस्टेन्शियल प्रायोरिटीज. हे बघा 10 ते 24चं जे एज आहे याच्यामध्ये जवळपास 26% पॉप्युलेशन जी आहे तर ती दिसते तुम्हाला. 2014 मध्ये इंडिया ही काय 10th लार्जेस्ट इकॉनॉमी होती आणि सध्या ती किती आहे ह्यामध्ये चौथी दिली. युकेला सरपास करून आपण चौथी इकॉनॉमी झाली 2000 एका दशकामध्ये तेवढी झालं. आणि 2030 मध्ये किती होईल आपण थर्ड होईल आफ्टर USA आणि चायना. डिपेंडन्सी रेशो काय झाला त्यामुळं 64.6% वरून काय झाला तो 55.7% आला आणि 2026 पर्यंत अजून 54.3% होईल. आपण एक डिपेंडन्सी बद्दल एक स्टेटमेंट बघितलं होतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं, आठवतं कोणाला? डिपेंडन्सी असणारे पॉप्युलेशन जे आहे त्याच्याबद्दल एक स्टेटमेंट होतं. 65च्या वर असणारी पॉप्युलेशन ही हिस्टोरिक हाय आहे व्हेन ॲज कम्पेअर टू जी चिल्ड्रनची पॉप्युलेशन होती. आता इन्फंट मोर्टॅलिटी रेट आणि डिपेंडन्सी रेशो जस्ट एक माहित असू द्या. 2020 पर्यंतचा डेटा हा की बघा IMR किती झालाय 28. 44 होता 2011 मध्ये, तो किती आला आता 28 वर आला. आणि लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत गेली 66.5 वरून आता किती झाले 70. बरोबर. डिपेंडन्सी रेशो बघा काय झालं. टोटल डिपेंडन्सी बघा पहिल्यांदा 2011 मध्ये किती होते टोटल डिपेंडन्सी 64.6 जी आता किती झाले 54 झाली. आणि ह्यामध्ये ओल्ड किती आहे बघा 13.6 होती जी आता 23 वर गेली म्हणजे वाढली आहे. म्हणजे फोरमच्या म्हणजे लाईनवरच आहे ती वाढली. आणि यंग जी होती ती किती होती 50.8 होती जी आता 31 वर आली. आता वर्किंग एज ग्रुप आणि टोटल पॉप्युलेशन बघूया आपण. वर्किंग एज पॉप्युलेशन बघा कंटिन्युअसली वाढत गेले बरोबर, पण ऍट द सेम टाइम टोटल पॉप्युलेशन सुद्धा कंटिन्युअसली वाढत गेलेली दिसून येते तुम्हाला. 2026चं जर स्पेसिफिकली बघितलं तर 142 कोटी पॉप्युलेशन आहे आपली, जवळपास 142 कोटी 2026 नुसार, ज्यातली किती पॉप्युलेशन आहे वर्किंग 923 मिलियन म्हणजेच किती 923 मिलियन म्हणजेच किती 92 इन मिलियन्स बरोबर आहे ना. 92 कोटी पॉप्युलेशन जी आहे तर ती आहे तुमची वर्किंग एज वर. ते डिफरन्स बेसिक गोष्टी करून घ्या एम्प्लॉयमेंट मधल्या. काय वर्किंग एज पॉप्युलेशन डिफरंट आहे आणि प्लस लेबर पार्टिसिपेशन हे डिफरंट आहे बरोबर. वर्किंग आणि त्यानंतर वर्कफोर्स डिफरंट. या बेसिक गोष्टी सर्व माहीत असू द्या. आता हा हे एक लक्षात घ्या. सर्वे मध्ये काय दिलंय की 78.5 लाख नॉन फार्म जॉब जे आहेत तर ते अॅन्युअली क्रिएट झाले पाहिजे 2030 पर्यंत. ठीक आहे. आता स्टेट ऑफ एम्प्लॉयमेंट 2030-23-24चा पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जर बघितला रिपोर्ट तर नॅशनल जो की नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन काढते तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय पॉप्युलेशन जी आहे 15 वर्षांच्या खालची अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे 15 वर्षाच्या आणि त्याच्या वरचा तो स्टेडीली काय झालाय डिक्लाइन झालाय 6% वरून 3.2 वर आलाय. स्टेडीली डिक्लाइन झालाय स्टेटमेंट होत आहे स्टेडीली कंटिन्युअसली डिक्लाइन होत गेला. अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो 6.6% वरून 6.4 वर आलाय 24-25 मध्ये. बेसिक प्रश्न आला होता एकदा मागच्या वर्षीच की युज्युअल स्टेटस अनएम्प्लॉयमेंट म्हणजे ते करंट विकली स्टेटस करंट डेली स्टेटस आणि त्याचं काय म्हणजे मिनिंग आहे हे पेअर मध्ये आलो येऊन गेले. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात ते चुकायचे नाहीत बिलकुल. त्याचबरोबर
कशामध्ये? हा ओके. नाही 3च पॉईंट होते मला वाटतं. हा हा ओके. म्हणजे त्याच्याबद्दलचा आपण नंतर एक प्रश्न डिस्कस करू वाटलेस आणि मग सर्वे झाल्यानंतर. ठीक आहे. आता पुढे बघा की अमंग द 36 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज फक्त काय 12 12चा जो वर्कर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो नॅशनल ॲव्हरेजच्या खाली आहे. नॅशनल ॲव्हरेज किती आहे बघा 43.7. ठीक आहे. 12 जे आहेत ते नॅशनल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जे आहे तर त्याच्या मागं पडतात 45.1. वर्कर्स पार्टिसिपेशन रेट आणि लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट याच्यामध्ये फरक आहे, तर तो समजून घ्या. वर्कर्स पार्टिसिपेशन रेट हे लेबरच्या पेक्षा नेहमी काय असणार? कमी असणार. लेबर असणारे लोक आणि त्यामध्ये ऍक्च्युअल काम करणारे लोक यामध्ये थोडासा फरक राहणारच. सेल्फ एम्प्लॉईड वर्कर जे आहेत तर ते 52.2% वरून 58.4% वर गेला. आता 52.2% वरून 58. अजून एक टर्म आहे गिग गिग इकॉनॉमी. माहिती आहे तुम्हाला गिग म्हणजेच काय? कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर काम करणारे फ्रीलान्सर असतील, हे डिलिव्हरी बॉयज असतील, सगळे हे सगळ्यांना आपण काय म्हणतो गिग इकॉनॉमी म्हणतो, की जे एक ठराविक प्रोजेक्ट पुरतं काम करतात आणि ते निघून जातात. दे आर पार्ट ऑफ द कुठला सेक्टर? अनऑर्गनाइज आहे. त्यांना असं काही इन्स्टिट्यूशनल बॅकबोन नाही आहे त्यांच्या बाबतीत. ठीक आहे. पुढे घ्या की कॅज्युअल वर्कर जे आहेत तर ते डिक्लाइन झाले 24.9 वरून 19.8 वरून. ठीक आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल फॉर्म ऑफ एम्प्लॉयमेंटकडे आपलं भर जो आहे तो वाढतोय. आता वुमन्स पार्टिसिपेशन बघा रुरल इंडियामध्ये 10.5 वरून 7.8 वर कमी झालं. रेग्युलर वेज जॉब मधलं वुमन्स पार्टिसिपेशन. ठीक आहे. रिझन काय आहे? कारण की एकतर वुमन स्वतःचे एम्प्लॉयमेंट क्रिएट करतात, सेल्फ एम्प्लॉयमेंट, और ते घरच्या एंटरप्राइज मध्ये म्हणजे काम करतात. एवढंच रिझन आहे. ठीक आहे. सॅलरीड एम्प्लॉयमेंट जे आहेत ते सुद्धा वुमनच्या केसमध्ये अर्बन एरियामध्ये सुद्धा कमी झाले. 52.1 वरून कितीवर आले? 49.4 वर आले. आणि रुरल वुमन जर बघितल्या तर म्हणजे ओन अकाउंट वर्कर एम्प्लॉयर्स म्हणजे काय स्वतः काम करणार, तर त्या 19% वरून काय झाले 31.2% वर झाले. म्हणजे एकंदरीत काय झालं वुमनच्या केसमध्ये त्या रेग्युलर सॅलरीड जॉब पासून ह्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये किंवा स्वतःच्या टर्म्सवर काम करणाऱ्या सेक्टरमध्ये म्हणजे वाढ झाली त्यांची. त्याचबरोबर हेल्पर्स इन द हाऊस होल्ड एंटरप्राइज, ठीक आहे, ज्याला की अनपेड वर्कर सुद्धा म्हणतो, तर ते सुद्धा वाढले पर्सेंटेज. मला वाटतं की केरळ पहिलं राज्य होतं की जे महिलांना हाऊस होल्ड वर्कसाठी सुद्धा पे करणार. ठीक आहे. आपली लाडकी बहीण योजना ही पण थोडीफार त्या धर्तीवरच मांडली जाते की महिलांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अनरेकॉग्नाइज्ड आहे, त्यामुळे त्यांना तो मोबदला आहे तर तो दिला जावा. आता सेक्टरल डिस्ट्रीब्युशन बघा वर्कफोर्सचं पिरियडिक लेबर फोर्स सर्वेमध्ये. ॲग्रिकल्चर ऑफकोर्स डॉमिनंट आहे, ज्याच्यामध्ये 44.1% जो आहे 2017-18 मध्ये होता, जो वाढलाय बरं का 46.1 वर. थोडंसं ऑड वाटते कारण जनरली आपण ॲग्रिकल्चरचं कमी कमी होत गेलं म्हणतो, पण हा वाढला येतं. ठीक आहे. इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं डिक्लाइन दिसतंय. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जर बघितलं तर ते पण कमी झाले आणि सर्व्हिस सेक्टर सुद्धा जो आहे तर तो कमी झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये वर्कफोर्स मधला. ठीक आहे. फिमेलचा जो शेअर आहे वर्कफोर्स मधला ऍग्रिकल्चर मधला हा वाढलाय 57 वरून किती झालाय 64 झालाय. सिग्निफिकंट वाढ आहे त्याच्यामध्ये. आणि मेलचा जो आहे तो काय झालाय कमी झालाय 40 वरून 36 वर आलाय. ठीक आहे. हा ग्राफ एकदा बघून घ्या डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्कर्स बाय इंडस्ट्री 23-24 मधला. पहिला इन पर्सन बघूया. हा आहे रुरल, हा आहे अर्बन. रुरल मध्ये 59.8 हा कशामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये डॉमिनंट आहे आणि तुमचा 26.2 कशामध्ये हा
म्हणजे अर्बनमध्ये बघितला म्हणजे अदर सर्व्हिसेस त्याच्यामध्ये 26.2 इथं डॉमिनंट दिसतो आपल्याला. ठीक आहे. आणि रुरल अर्बन इन जनरल जर बघितला तर ॲग्रिकल्चरच 46.1% पूर्ण नॅशनल लेवलला डॉमिनंट प्लेयर आहे. म्हणजे व्हेन इट कम्स टू वर्कर्सचं म्हणजे डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. हे ग्राफवरून तुम्ही या गोष्टी क्लिअर करून घ्या की कशामध्ये सर्वात जास्त आहे. तर ॲग्रीमध्येच तुम्हाला दिसून येते की फिमेल वर्करचं डिस्ट्रीब्युशन ॲग्रिकल्चरमध्येच जास्त आहे आणि मेल वर्कर्सचं जर बघितलं तर ते ॲग्रीमध्येच जास्त आहे. ठीक आहे. फिमेलचं लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हे काय झाले वाढले. 23.3 होतं जे आता 41.7% आलेलं आहे. आता पुढचा पॉईंट आहे फिमेल एंटरप्रेन्योरशिप बूस्ट करण्यासाठी आपण काय काय केलं. एक तर फॉर्मलायझेशन केलं एंटरप्राइजेसचं, स्किल डेव्हलपमेंट करतो आपण. ठीक आहे. बेसिक गोष्टी आहेत त्या. झेड सर्टिफिकेशन म्हणजे ZED हे काय बघा की ZED सर्टिफिकेशन वुमनच्या बाबतीमध्ये जे सर्टिफिकेशनची स्कीम आहे तर 100% सबसिडी दिली जाते फॉर वुमन MSMEला. 100% सबसिडी दिली जाते सर्टिफिकेशन करण्यासाठी. मार्केटिंग सपोर्ट त्यांना दिला जातो. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम तर याच्यामध्ये काय आहे की 41% लोन जे आहेत तर ते कुणाला दिले गेलेत तर वुमनला. ठीक आहे. त्याचबरोबर क्रेडिट सुद्धा आपण वुमनला आता चांगल्या पद्धतीनं देतोय. ठीक आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे ज्याच्यामध्ये 90% गॅरंटी वुमनला मिळते. ठीक आहे. आणि प्रोक्युरमेंटमध्ये 3% ऑफ द प्रोक्युरमेंट जे आहे तर ती वुमन ओन एंटरप्राइज कडून करायचं असं ठरलंय. कोणाची सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडर एंटरप्राइज जे आहेत तर त्यांच्यातली 3% प्रोक्युरमेंट जे आहे तर ती वुमन कडून करायचं असं ठरलं. ठीक आहे. झालं संपत आलं. तर संकल्प नावाचा कसला इनिशिएटिव्ह आहे मला माहिती आहे. स्किल डेव्हलपमेंटचाच इनिशिएटिव्ह आहे. तुम्ही केला असेल. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड त्याच्या अंतर्गत आहे. तर या गोष्टी तुम्ही बघितलात तरी समजेल. वुमन एंटरप्रेन्योरशिपसाठी उदाहरणार्थ मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सची योजना आहे. आदिवासी महिला सशक्तीकरण योजना नावाची योजना आहे. त्याच्यामध्ये लोन दिलं जातं 2 ते 4 लाख. 2 ते 2 लाखापर्यंतचं लोन 4% इंटरेस्टनं ST वुमनला दिलं जातं. फूड प्रोसेसिंगमध्ये सेल्फ हेल्प ग्रुपला 40,000 सीड कॅपिटल आणि 50% जे आहे ते ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी ते दिलं जातं. ठीक आहे. NCDCचा पण सपोर्ट दिला जातो. मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन म्हणजेच कुठली सहकार. नंदिनी सहकार स्कीम. ठीक आहे. महत्वाचं आहे नंदिनी सहकार. मागच्या वर्षी एक सहकार मित्र नावाचं एक पोर्टल होतं किंवा युवा सहकार NCDCची योजना तर त्याचबरोबर स्वयंशक्ती सहकार योजना तर वर्किंग कॅपिटल स्वयंशक्तीमध्ये दिलं जातं. आणि नंदिनी सहकारमध्ये काय दिलं जातं की 2% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं जातं. ठीक आहे. जॉब क्रिएशन ऍक्शन टुवर्ड एनहान्स्ड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज तर हे तुम्हाला बेसिक लेबरचे कोड जे आहेत तर ते माहीत असतीलच. एकदा बघून घ्या. 3 लेबरचे कोड आहेत तर त्याचं कोडिफिकेशन केलं आपण. जसे की फार्म लॉज कोडिफाय केले होते तसेच लेबर लॉज सुद्धा एका अम्ब्रेला खाली कोडिफाय केले. आता बिल्डिंग अ ग्रीन वर्कफोर्स. ग्रीन वर्कफोर्स म्हणजेच काय की रिन्युएबल सेक्टरमध्ये काम करणारे वर्कर्स. आपल्याला ऑफकोर्स तिकडे ट्रान्झिशन करायचं आहे तर तिकडं स्किल्ड वर्कफोर्स सुद्धा आपल्याला पाहिजे. ज्याच्यामध्ये 1.02 मिलियन आता सध्या रिन्युएबल सेक्टरमध्ये काम करणारे आहेत. हायड्रो पॉवर जे आहे हे लार्जेस्ट एम्प्लॉयर आहे व्हेन इट कम्स टू रिन्युएबल एनर्जीचं सेक्टर. ठीक आहे. तर इथं बघितलं असेल तुम्ही हायड्रो पॉवर 44%, सोलर फोटोवोल्टेक 31%. आपण सोलर फोटोवोल्टेक मध्ये लीडिंग कंट्री कुठली बघितली होती चायना. बरोबर. त्याचबरोबर असे डुंगारपूर राजस्थान मधलं एक सोलर ऊर्जा लॅम्प्स प्रोजेक्ट आहे. हेच एक्झाम्पल सर्वेमध्ये दिले. तर ते का दिलंय वुमनचं पार्टिसिपेशन रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये कसं होऊ शकतं असं एक नोटेबल एक्झाम्पल आपल्याला दिले. ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट हा एक
इनिशिएटिव्ह आहे. तर ह्याच्यामध्ये दीनदयाळ म्हणजे NRLM रुरल लाईव्हलीहूड मिशन त्याच्या कोलॅबरेशनमध्ये काम करते. ह्यामध्ये काय क्लीन एनर्जीमध्ये उदाहरणार्थ वुमनचं कसं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. तर ते दिले. टार्गेट पण बघा 50,000 वुमन एंटरप्राइज 2025 मध्ये आणि 1,00,000 वुमन एंटरप्राइज जे आहेत तर ते 2027 पर्यंत आणि 5,00,000 2030 पर्यंत. ठीक आहे. ओडिशाचं मिलेट मिशन आहे बघा. तर बोई परिगुडा सबीजुमा नावाचा एक FPO आहे. त्याच्या अंतर्गत ओडिशाचं मिशन मिलेट मिशन त्या आहे. त्याच्यामध्ये सोलार पॉवर सगळं सिस्टम डेव्हलप केला. ते एक समजून घ्या. पुढचा चार्ट तुम्ही बघून घ्या की एज्युकेशनल लेवल ऑफ वर्कर्स काय आहे आणि ऑक्युपेशनल स्किल लेवल काय आहे. म्हणजे वर्करची एज्युकेशनल लेवल जर बघितले प्रायमरीवाले सर्वात जास्त आहेत. ठीक आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएटवाले ऑफकोर्स सर्वात कमी असणार आहेत. बरोबर. आणि प्रायमरी आणि सेकंडरी मिळून टोटल किती होतात 90.2%. आणि ते ऑक्युपेशनल लेवल म्हणजे स्किल बघा सेमी स्किल किती आहेत आणि इलेमेंटरी स्किल हे सर्वात जास्त आहेत 88.2 आणि स्पेशलाइज स्किलवाले केवळ 9.3 आहेत आणि त्यात पण हाय कॉम्पिटन्सी स्किलवाले खूप कमी आहेत 2.5 एवढेच आहेत. ठीक आहे. आणि टोटल वर्कफोर्स मधले 15 ते 59 पॉप्युलेशन मधले 65.3% जे आहेत तर ते कुठल्याही प्रकारचं त्यांनी व्होकेशनल ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. एक लक्षात घ्या. बाकी क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम आहे ITIच्या लेवलला ती तुम्ही HRD मध्ये सुद्धा कव्हर केली असेल. बरोबर. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ती पण माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याचबरोबर जन शिक्षण संस्थान ही सुद्धा तुम्ही ह्या सर्व योजना तुम्ही रिस्किलिंग अपस्किलिंग व्होकेशनल एज्युकेशन मध्ये 1.3 टॉपिक कुठला HR चा त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर केले असते. 1.3 आहे ना. 1.3 तर PM विश्वकर्मा हे एक नाव लक्षात घ्या. हे काय स्किल सेंटर आहे PM विश्वकर्मा. नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग याच्यामध्ये पण बरेचसे कोर्सेस आपण एनरोल केलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. ठीक आहे. एकदा बघून घ्या. ह्या इकॉनॉमिक अँगलच्या स्कीम नाहीच आहेत. ह्या सगळ्या कुठल्या आहेत सोशल म्हणजे HRDच्या स्कीम आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप हे कुठे आहे गुवाहाटीमध्ये हे समजून घ्या. PM इंटर्नशिप स्कीम आहे ही 2024-25च्या बजेटमध्ये आणली. ह्याचे काय इंटर्नशिप म्हणजे काय लर्निंग बाय डुईंग. इंटर्नशिप म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग असतं तुमचं. 500 टॉप कंपनीज ज्या आहेत त्यामध्ये 1 करोड युथला 5 वर्षामध्ये ट्रेन करायचं इंटर्नशिप आणि 24 सेक्टरमध्ये इंटर्नशिप आहे. 12 महिन्यांची पेड इंटर्नशिप योजना आहे आणि 21 ते 24 वय पाहिजे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामधून एकदम हायली क्वालिफाईड IIT ग्रॅज्युएट CA वगैरे त्यांना काय केले एक्सक्लूड केले. इथं प्रश्न फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला ती लाडका भाऊ योजना माहिती आहे तर ती सुद्धा एक कशी आहे इंटर्नशिप सारखीच योजना आहे. ठीक आहे. मंथली स्टायपेंड किती आहे 5,000 आहे ज्याच्यामध्ये 4,500 गव्हर्नमेंट आणि 500 कंपनी दिले जाते. ठीक आहे. इंटरनॅशनल मोबिलिटी ऑफ स्किल्ड वर्कर्स मोबिलिटी हे बघा इंडियाचा डायस्पोरा किती आहे 32 मिलियनचा आहे. 32 मिलियनचा आहे आणि जो 2020 मध्ये 18 मिलियनचा होता. बरोबर. त्यामुळे काय होतं की आपण रिमिटन्सेस जे आहेत तर त्यामध्ये टॉपला आहे. बरोबर. इंडिया रिमिटन्सेस मध्ये टॉपला आहे. त्याचबरोबर 65% पॉप्युलेशन जे आहे 35 वर्षाच्या खालची आणि जिचं वय ॲव्हरेज वय किती आहे 28 आहे. त्यामुळं इंडियाला काय म्हटले ग्लोबल टॅलेंट हब म्हणले. आपण मगाशी पण बघितलं होतं काय 28% स्टेम टॅलेंट इंडियन आहे. सॉफ्टवेअर मधले सुद्धा आपण बघितलं होतं की जवळपास किती होतं ते 23% सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे कुठले इंडियन आहेत. तर तो डेटा एकदा बघा. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा मायग्रेट प्लॅटफॉर्म आहे. स्किल इंडिया सेंटर्स इंटरनॅशनल सेंटर्स कुठे आहेत वाराणसी आणि भुवनेश्वरला ऑपरेशनल झालेत. हे महत्वाचं आणि 5 अजून जास्त हे रिनोव्हेशन मध्ये आहेत. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे हा बेसिक पॉईंट आहे. लेबर इन द AI एरा क्रायसिस और कॅटलिस्ट AI वर विशेष प्रकार जो आहे तो सर्वेमध्ये आपण केला आहे. तुम्हाला ओपन AI माहिती आहे
त्याच्यावर मध्ये बरेच इश्यू झाला होता. तर त्याच्यामध्ये आर्म्स रेस 2022-23 म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एआयचं डेव्हलपमेंट प्रॉफिट ओरिएंटेशननं चाललं. पण त्याचे ह्युमन स्पेसिसला असणारे रिपरकशन जे आहेत तर ते लक्षात घेतले गेले नव्हते, जे आपण आता घेतोय. हे लक्षात ठेवा. म्हणजे गुगलचं काय जेमिनी, मायक्रोसॉफ्टचं कोपायलट, मेटा माहिती आहे तुम्हाला किंवा त्याला लामा पण म्हणतात. मेटा एआयच्या म्हणजे जो त्यांचा चॅटबॉट आहे त्याला. ग्रोक माहिती आहे तुम्हाला, ट्विटरचा किंवा एक्स. अँथ्रोपिकचा क्लाउड एआय, मिड जर्नी, परप्लेक्सिटी एआय आणि स्टॅबिलिटी एआयचा स्टेबल डिफ्युजन. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला 3.3 मध्ये पण येऊ शकतो. 3.2 मध्ये कम्प्युटरमध्ये. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं काय सांगितलंय की 75 मिलियन जॉब जे आहेत ग्लोबली हे डायरेक्ट ऑटोमेशनमुळे धोक्यात येऊ शकतात सध्या कंडिशनला. ठीक आहे. त्याचबरोबर 60% UK मधले जॉब, ठीक आहे, आणि जे की 10 वर्षानंतर 18% होतील. BIS पण सांगितलं की 45% जॉब जे आहेत तर ते, गोल्डमन सॅक्सनं सांगितलंय की जवळपास 300 मिलियन फुल टाइम जॉब्स तर ते होऊ शकतात. प्रत्येकाने वेगवेगळा आकडा सांगितला. त्यांचा मॅकेन्सी कन्सल्टन्सी फर्म आहे त्यांनी पण सांगितलं की 30%. त्याचबरोबर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. IIM अहमदाबादचा सर्वे आहे, त्यांनी 68% ऑफ द एम्प्लॉईज जे आहेत ते असं म्हणतात की जवळपास त्यांचा जॉब जो आहे तो ऑटोमॅट होऊ शकतो. हे IIM अहमदाबादनं सांगितलं. ठीक आहे. त्याचबरोबर इंडिया ही ऑब्व्हियसली सर्व्हिस सेक्टरनं ड्रिव्हन केलेली इकॉनॉमी आहे, त्यामुळे एआयचा फटका बसू शकतो आपल्याला जास्त. फक्त यामध्ये काय सांगितलंय की एक रोबस्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पाहिजे जी की एआयचा बिनाईन यूज होईल, म्हणजे मानव जातीला लाभदायी असा त्याचा फायदा होईल असं रेग्युलेशन करेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला सर्वे जो आहे तर इथं झालेला आहे. तर आपण इथे थांबवाच. ठीक आहे. बजेट राहिलं आपलं, तर ते नेक्स्ट टाइम करू. एक मिनिट. बजेटला टाइम लागेल. तुमची कपॅसिटी असेल तर, मला तर दिसत नाही आहे कपॅसिटी. काय करायचं? हायलाइट सांगा. ठीक आहे. त्याचबरोबर बजेटरी रिवाइज एस्टिमेट्स असतात जे करंट इयरचे, आणि येणाऱ्या वर्षासाठी बजेटरी एस्टिमेट्स असतात. तर रिव्हेन्यू रिसिट्स बघा लाख करोड्स मध्ये किती आहेत, तर 27 पासून 34 रेंज आहे, हे एक लक्षात ठेवा पहिल्यांदा. 2023 ऍक्च्युअल एस्टिमेट्स किती म्हणजे किती आले रेव्हेन्यू रिसिट्स 27.2. कॅपिटल रिसिट्स किती आहेत बघा 17.1. ठीक आहे. फ्लक्च्युएशन खूप आहे कॅपिटल रिसिट मध्ये. आणि सध्या बजेटरी एस्टिमेट्स किती आहे रेव्हेन्यू मध्ये 34.2 आणि कॅपिटल मध्ये 10.4 लाख करोड ह्याच्यामध्ये आहे अमाऊंट, लाख करोड. ठीक आहे. हा असा डायरेक्ट तुम्हाला आकडा तरी येणार नाही, फक्त पर्सेंटेज वाईज वगैरे येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा पॉईंट घेतो, डेफिसिट. हा ट्रेंड खूप महत्वाचा आहे. तिन्ही गोष्टी बघू. 23-24 सगळ्यात वर कुठला असणार आहे, फिस्कल डेफिसिट. बरोबर. फिस्कल डेफिसिट हे सर्वात जास्त किती आहे 5.6% ऑफ द काय GDP. 5.6% ऑफ द GDP आहे, जो की नंतर 4.8 24-25 ला, आणि नेक्स्ट इयरला तर तो अजून कमी येईल 4.4% असं एस्टिमेट केलंय. 5.6, 4.8 आणि 4.4. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट कुठला आहे, रिव्हेन्यू डेफिसिट 2.6, 1.9 आणि 1.5. ठीक आहे. एकदा प्रश्न येऊन गेला असा, आणि तो तुम्हाला माहित पाहिजे, रेव्हेन्यू डेफिसिट हा फिस्कल डेफिसिट पेक्षा काय असणार, कमी असणार आहे. बरोबर. आणि त्यानंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट हा अजून त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. का? इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट कोण सांगू शकत? मायनस इंटरेस्ट पेड. बरोबर. तर तो किती आहे 1.6, 1.3 आणि 0.8. आणि प्रायमरी डेफिसिट किती आहे, नाही एक मिनिट, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट जो आहे तो 2, 1 आणि 0.3 असा आहे. आणि प्रायमरी डेफिसिट जो आहे हा किती आहे 1.6, 1.3 आणि 0.8 असं आहे. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट मध्ये काय होतं आपण बघितलं, इंटरेस्ट पे. आणि प्रायमरी डेफिसिट मध्ये काय होतं, बरोबर. हा म्हणजे आकडेवारी जरी लक्षात ठेवलं नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे
सर्वात हायेस्ट असणार आहे फिजिकल डेफिसिट, त्याच्यापेक्षा लोएस्ट काय असणार आहे रिव्हेन्यू डेफिसिट, त्याच्यापेक्षा कमी काय असणार आहे प्रायमरी डेफिसिट, आणि सर्वात खाली काय असणार आहे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. ठीक आहे. आणि हा एक लक्षात ठेवा, सर्वात हायेस्ट मागच्या दशकामधली कुठली होती तर 2020-21. काय कारण असणार आहे कोविड. बरोबर. कितीपर्यंत गेला होता 9.2. जो फिजिकल डेफिसिट 9.2 वर गेला. 7.3 हा रेव्हेन्यू डेफिसिट आहे. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे 6.1 आहे. आणि नंतर तो किती झाला प्रायमरी डेफिसिट 5.7 आहे. आता कॅपिटल एक्सपेंडिचर एकदा बघा. कॅपिटल एक्सपेंडिचर बघा की वाढत गेले कंटिन्युअसली. कॅपिटल एक्सपेंडिचर आपला 2023-24 मध्ये किती होता 12.5. तर ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. काय की ग्रँट इन एड्स फॉर क्रिएशन ऑफ कॅपिटल ॲसेट्स. ग्रँट इन एड्स आहेत तर त्या किती आहेत 3, 3 आणि 4.3. एकदा फक्त हा घरी गेल्यावर पण एकदा हे ग्राफ्स व्यवस्थित बघा. आपण जस्ट डिस्कस करतो पण मला माहिती आहे की एकदम असं फास्ट सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहणार, पण एक डिस्कशन करूया आपण की कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे 9.5 ॲक्च्युअल आहे, 10.2 हे काय असणार आहे रिवाइज एस्टिमेट्स आहेत, आणि बजेटरी एस्टिमेट्स 2025-26 येणाऱ्या वर्षातले 11.2 आहेत. बरोबर. हा हे एक महत्वाचं आहे. रुपी कम्स फ्रॉम. ठीक आहे. म्हणजे जे इन्कम आहे तर त्यामध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन कशाचं दिसतंय तुम्हाला बॉरोईंग आणि अदर लायबिलिटीज. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो वन लाईनर. ठीक आहे. पब्लिक फायनान्सचा पार्ट आहे हा सगळा 2.4 किंवा 1.3 मध्ये सुद्धा काही पार्ट आहे ह्याचा, पण 2.4 मध्ये मेजरली कन्सिडर करतो. त्यानंतर जीएसटी बघा, इन्कम टॅक्स 22% आहे. जीएसटी किती आहे जीएसटी आणि अदर टॅक्सेस हा 18% आहे. बरोबर. सेम आपल्याला कशामध्ये बघायचंय महाराष्ट्राच्या सर्वे मधला पण असा डेटा बघायचा आहे की कशातून येणारं उत्पन्न हे जास्त. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पन्न कशातून आहे जीएसटी. जीएसटी मधूनच येणारं उत्पन्न जास्त आहे, जे की बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज आहे सेंट्रल लेवलला जे आहे तर ते जास्त आहे. कॉर्पोरेशन टॅक्स किती आहे 17%, आणि नॉन टॅक्स रिसिट बघितलं तर त्या 9% आहे. कस्टम 1% आणि नॉन डेट कॅपिटल रिसिट या 1%. एवढं डिटेलमध्ये येणार नाही, पण बेसिक पहिलं काय माहित पाहिजे. आता खर्च कशावर होतो, खर्च सगळ्यात जास्त कशावर होतो तर कशावर होतं स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज. जे डिव्हॉल्युशन करणार आहे टॅक्सेसचं तर ते किती 22% जवळपास करतो आपण. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट पेमेंट 20% आहे. इंटरेस्ट पेमेंट 20% असणं म्हणजे ही चांगली गोष्ट नाही आहे, कारण की इंटरेस्ट पेमेंट हे अनप्रोडक्टिव्ह आहे. बरोबर. तर ते तिथं सर्वात जास्त आहे. सेंट्रल सेक्टर स्कीम 16% आहेत, ज्याच्यामध्ये डिफेन्सवाला सगळा पार्ट एक्सक्लूड केला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा फक्त पोर्शन बघा. डिफेन्सचा स्पेसिफिकली 8 आहे. आता पुढे बघा एक्सपेंडिचर ऑन मेजर आयटम्स म्हणजे ॲब्सोल्यूट नॉट पर्सेंटेज वाईज. सर्वात जास्त खर्च कशावर आहे डिफेन्स, रुरल डेव्हलपमेंट, होम अफेअर्स, ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर एज्युकेशन, हेल्थ. ठीक आहे. एवढं पहिलं तरी माहीत असावं डिफेन्सवर सर्वात जास्त खर्च जो आहे तर तो होत आहे. पुढचं बघा बजेटमध्ये ब्रॉड प्रिन्सिपल्स ऑफ विकसित भारत. विकसित भारत आपण कधीच बघितलं होतं 2047. तर त्या अनुषंगाने काय काय झालं पाहिजे झिरो पॉवर्टी. पॉवर्टी झिरोवर आली पाहिजे. 100% गुड क्वालिटी स्कूल एज्युकेशन पाहिजे. बाकी मग गोष्टी माहित आहेत हेल्थ केअर वगैरे ॲक्सेसिबल पाहिजेत. 70% वुमन ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिजेत. ठीक आहे. आता आपण बघितलं रे मगाशी वर्कर म्हणजे फिमेल शेअर्सचं पार्टिसिपेशन काय झालं कमी झालं म्हणजे रेग्युलर सॅलरी वेजेसमध्ये. ठीक आहे. 100% स्किल्ड लेबर पाहिजे विथ मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आणि आपलं कंट्रीला फूड बास्केट ऑफ द वर्ल्ड बनवलं पाहिजे फार्मर्सनी. तर हे एक आहे बघा. म्हणजे गरीब म्हणजे पुअर, युथ, अन्नदाता म्हणजे फार्मर आणि नारी यांच्यावर फोकस करायचा असं सांगितलं. आता ॲग्रिकल्चरमध्ये बघा स्कीम बघा प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना. ठीक आहे. डेव्हलपिंग ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ठीक आहे.
म्हणजे काय, हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जो आहे त्याच्या धर्तीवर ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जो आहे तो प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना अशा नावानं लॉन्च केला. तर याच्यामध्ये काय आहे बघा, म्हणजे ही अशी काही वेगळी योजना नाही. ऑलरेडी ज्या सगळ्या योजना आहेत त्यांचं कन्व्हर्जन्स आपण बघतोय आणि 100 डिस्ट्रिक्ट विथ लो प्रोडक्टिव्हिटी त्यामध्ये आपण टार्गेट करणार आहे. ठीक आहे. 1.7 करोड फार्मर्स यामध्ये असले पाहिजेत. बाकी योजना म्हणजे यातले पार्ट तुम्हाला समजून जातील काय काय करायचं. ठीक आहे. हे काय जास्त शिकवण्यासारखा पार्ट नाही. मल्टी सेक्टरल रुरल प्रॉस्पेरिटी अँड रेझिलियन्स प्रोग्राम ॲग्रिकल्चर मधला मल्टी सेक्टरल रुरल प्रॉस्पेरिटी आणि रेझिलियन्स प्रोग्राम काय आहे बघा. हा इन पार्टनरशिप विथ स्टेट्स आहे. तर ह्यामध्ये काय करणार आपण, जी अंडर एम्प्लॉयमेंट आहे ॲग्रिकल्चरमध्ये तर ती स्किलिंग, इन्व्हेस्टमेंट, टेक्नॉलॉजी ह्याच्या माध्यमातून जे आहे तर त्याला आपण ॲड्रेस करणार. ठीक आहे. ह्यामध्ये कव्हरेज काय आहे बघा, की पहिल्या फेजमध्ये 100 डेव्हलपिंग ॲग्री डिस्ट्रिक्ट जे आहेत तर ते कव्हर केले जाणार. फक्त नावामध्ये लक्षात ठेवा मल्टी सेक्टरल आहे, म्हणजे डिफरंट सेक्टर्स असं. मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस, फक्त लक्षात ठेवा 6 वर्षांची योजना आहे. तूर, उडद आणि मसूर ते आहेत. ह्यामध्ये काय करणार, अनलिमिटेड प्रोक्युरमेंट करणार तिन्ही डाळींची बाय सेंट्रल एजन्सीज पुढच्या 4 वर्षामध्ये. एवढंच आहे यामध्ये. मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी 5 वर्षांची योजना आहे. मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी याच्यामध्ये काय टू म्हणजे ओव्हरऑल समजून जायचं की कॉटनची प्रोडक्टिव्हिटी, यामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवणं किंवा सस्टेनेबिलिटी आणणं त्यामध्ये, किंवा जे कॉटनची व्हरायटी आहे ती एक्स्ट्रा लॉंग स्टेपलची करणं वगैरे ह्या गोष्टी. हे 5F विजन तुम्हाला माहित पाहिजे. 5F फॉर्म्युला काय, फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन समजून जाते 5F. मागच्या वर्षीची टेक्स्टाईलची पॉलिसी होती त्यामध्ये मित्रा, 5F वगैरे सगळं आणलेलं आहे. आता फ्रेमवर्क फॉर सस्टेनेबल हार्नेसिंग ऑफ फिशरीज फ्रॉम इंडियन एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन अँड हायसीज. फिशरीजच्या बाबतीत आपण काय बघितलं होतं सर्वे मधला इम्पॉर्टंट पॉईंट, सगळ्यात हाय अॅन्युअल ग्रोथ रेट सर्वात जास्त फिशरीजचे. ठीक आहे. अनटॅप्ड पोटेन्शियल ऑफ मराईन सेक्टर याचं ऑब्जेक्टिव्ह आहे तर ते करणं. याचा फोकस एरिया काय बघा, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. इंडिया सेकंड लार्जेस्ट ग्लोबल फिश प्रोडक्शन मध्ये सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. ठीक आहे. आणि 60,000 करोडच्या एवढा आपण सी फूड जे एक्सपोर्ट करतो. अजून काय काय आहे बघा, कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रोग्राम फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स तो एक आपण केलाय. मखना बोर्ड इन बिहार, बिहारमध्ये आपण मखना बोर्ड आणलाय. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, की मखना प्रोडक्शन जे आहे तर त्याला FPOच्या माध्यमातून जे आहे तर ते इम्प्रूव्ह करायचं. ठीक आहे. हा हा FPOच्या माध्यमातून नॅशनल मिशन ऑन हाय यील्डिंग सीड्स. ठीक आहे. समजून जाईल तुम्हाला हाय यील्डिंग सीड्स, तर त्याच्या माध्यमातून काय करायचं आहे तर ही कधीची आहे बघा, कमर्शियल अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन 100 सीड व्हरायटीज रिलीज्ड सिन्स जुलै 2024. एवढं फक्त लक्षात ठेवा. एनहान्स्ड क्रेडिट थ्रू किसान क्रेडिट कार्ड्स, हा हे महत्वाचं आहे कारण की KCC हा सिलेबसचा पॉईंट आहे आपल्याला. ह्याच्यातलं लोन लिमिट जे आहे ते मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम जे आहे तर ते 3 लाख वरून 5 लाख एवढं आता वाढवलं गेलं. ठीक आहे. आणि शॉर्ट टर्म लोन जे आहेत तर ते 7.7 करोड फार्मर्स, फिशरमॅन आणि डेअरी फार्मरला दिले. युरिया प्लांट नामरूप आसाममध्ये सेटअप केलं. असं डायरेक्ट वन लाईनर एखादा येऊ शकतो. युरिया प्लांट कुठे, नामरूप आसाम. अजून कुठे कुठे आहेत बघा, सिंद्री झारखंड, सिंद्री तरी तुम्हाला माहिती आहे आपला 5 इयर प्लॅन मधला आहे. बरौनी कुठे आहे, बिहार. गोरखपूर उत्तर प्रदेश, रामगुंडम तेलंगणा, तालचेर ओडिसा. ठीक आहे. इंडिया पोस्ट जे आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक जे आहे तर ते कॅटलिस्ट म्हणून काम करतं. ठीक आहे. तर अजून पुढे बघा, पब्लिक इट विल बिकम अ पब्लिक लॉजिस्टिक ऑर्गनायझेशन सर्विंग विश्वकर्माज म्हणजेच काय, स्किल्ड वाला आपण बघितला होता इनिशिएटिव्ह तो, स्किल्ड वर्कफोर्स, एंटरप्रेन्युअर्स, वुमन वगैरे हे सर्व जे घटक आहेत तर त्यांच्यासाठी लॉजिस्टिक ऑर्गनायझेशन म्हणून काम करेल. ठीक आहे. NCDC
NCDC पण पॉईंट कव्हर करा. जे तुम्ही बेसिक सोर्सेस वापरताय इकॉनॉमीला, कुठले वापरताय तुम्ही, देसले सरांचं वगैरे वापरता असं, तर त्यामध्ये NCDC कव्हर नाहीये, तर तो करा कव्हर त्यांच्या वेबसाईटवरून वगैरे. हा, हे बघा आता MSMEचा क्रायटेरिया हे महत्वाचं आहे. रिवाइज्ड एकतर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत बघा 2.5, 25 आणि 125 करोडमध्ये. 2.5 करोडच्या आतली इन्व्हेस्टमेंट असेल तर मायक्रो एंटरप्राइज, 25 करोडच्या आतली असेल तर स्मॉल आणि मीडियम म्हणजे 125. आणि टर्नओव्हरच्या बाबतीत बघा 10, 100 आणि 500 एवढं लक्षात ठेवा. 10, 100 आणि 500. आता क्रेडिट अवेलेबिलिटी बघा, अंडर गॅरंटी विथ गॅरंटी कव्हर जे आहे, तर ते कसं आहे, म्हणजे मीडियम्स म्हणजे MSE ला काय 10 करोड आहे, बरोबर. स्टार्टअप्स जे आहेत तर त्यांना किती आहे 20 करोड आहेत. आणि एक्सपोर्ट करणारे MSME आहेत ना, तर त्याला किती आहेत अप टू 20 करोड, बरोबर. ते काही चेंज नाही झालं, पण क्रेडिट गॅरंटी कव्हर एवढं दिलेलं आहे आपण. क्रेडिट कार्ड्स फॉर मायक्रो एंटरप्राइजेस किती लिमिट आहे बघा त्याला, 5 लाखचं आहे, बरोबर. उद्यम पोर्टल आपण बघितलं मगाशी, उद्यम पोर्टल, चॅम्पियन पोर्टल वगैरे हे. आणि पहिल्या वर्षामध्ये 10 लाख कार्ड इश्यू केले, 5 लाखाचं लिमिट आहे, ठीक आहे. फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप, ठीक आहे, तर कितीचा आहे बघा 10,000 करोड, एवढं एक लक्षात ठेवा फक्त आकडा. स्कीम फॉर फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स काय आहे, स्कीम फॉर फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स की 5 लाख फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स आहेत, तर त्यांना टर्म लोन अप टू 2 करोड ड्युरिंग नेक्स्ट 5 इयर्स आपण प्रोव्हाइड करतो. मेजर्स फॉर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स टू प्रमोट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप अपॉर्च्युनिटीज, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय बघा, लेबर इंटेन्सिव्ह सेक्टरसाठी म्हणजे कुठले कुठले, फुटवेअर आणि लेदर सेक्टर, बरोबर. त्याच्यामध्ये काय टार्गेट ठेवले, एम्प्लॉयमेंट फॉर 22 लाख पर्सन, 4 लाख करोडचा टर्नओव्हर आणि 1.1 लाख करोड, ठीक आहे. एवढं इम्पॉर्टंट नाहीये. फुटवेअरसाठी आपण एक्झाम्पल कुठलं बघितलं होतं सर्वेमध्ये, तामिळनाडू, बरोबर. आता बघा टॉयज साठी सुद्धा आपण ग्लोबल हब बनवायचं चालू आहे, त्याच्यासाठी मेड इन इंडिया ब्रँड, ठीक आहे. आणि यासाठी नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर टॉयज नावाचं सुद्धा इनिशिएटिव्ह आपलं आहे, ठीक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट कुठं आणलंय, बिहार. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप कुठं बघितलं आपण, गुवाहाटी, आसाम, बरोबर. पुढचा पॉईंट आहे नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन, काय करणार आपलं मेक इन इंडियाचं नेक्स्ट स्टेप, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन आपण आणतो. तर ह्याच्यामध्ये बघा क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंगला आपण प्रमोट करणार आहे. बाकी गोष्टी तुम्हाला समजतील, मॅन्युफॅक्चरिंग काय वगैरे सर्व गोष्टी. आता पुढचा पॉईंट आहे थर्ड इंजिन ऑफ डेव्हलपमेंट. आता इन्व्हेस्टिंग इन पीपल म्हणजे थोडंसं हे काय सोशल सेक्टरच आहे, परत सोशल सेक्टर, ठीक आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 ही सगळ्या योजना क्लब केलेल्या तुम्हाला माहित आहे. कुठल्या कुठल्या योजना आहेत त्यामध्ये, PM पोषण, ICDS, अजून मला वाटते राजीव गांधी क्रिचे स्कीम पण आहे त्यामध्ये, बरोबर. आणि कुठली, हा डेगर स्कीम म्हणजे तीच ना, राजीव गांधी क्रिचे स्कीम जी होती तर ती पण त्यामध्ये ऍड केली. अटल टिंकरिंग लॅब, ठीक आहे, 50,000 लॅब पुढच्या 5 वर्षांमध्ये इनोव्हेशनसाठी. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणतोय आपण, बरोबर. कुठला, भारत नेट, रुरल एरियासाठी आहे भारत नेट, ठीक आहे. अजून काय बघा, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, काय करणार आपण, इंडियन लँग्वेज मधले जे बुक्स आहेत तर ते डिजिटल फॉर्म मध्ये आणणार. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग 5 आणणार आहे आपण, ठीक आहे. आपण स्किल इंडिया सेंटर्स आणले होते, कुठे कुठे आणले होते, वाराणसी आणि भुवनेश्वर आपण बघितले होते, आणि 5 अजून डेव्हलप होत आहेत, 2 ऑपरेशनल झालेत. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग, मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया ह्याच्यामध्ये आहे. एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी ऑफ IITs, ठीक आहे, समजून जाईल. 5 IIT मध्ये ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर. सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI हे महत्वाचं, टोटल आउटले किती आहे 500 करोडचं आहे त्यांना, बरोबर. 3 सेंटर ऑफ एक्सलन्स कशा कशामध्ये, ऍग्रिकल्चर, हेल्थ आणि सस्टेनेबल सिटीज अनाऊन्स केलेत, हे महत्वाचं आहे. सेक्टर महत्वाचे, ऍग्रिकल्चर, हेल्थ आणि सस्टेनेबल सिटीज. मेडिकल एज्युकेशनचं एक्सपान्शन केलंय,
ऍडिशनल सीट वगैरे काढलेत. डे केअर कॅन्सर सेंटर्स इन ऑल डिस्ट्रिक्ट, ऑल महत्वाचं. ठीक आहे. पुढच्या 3 वर्षांमध्ये आपण काय करणार आहे, डे केअर कॅन्सर सेंटर्स. ठीक आहे. 2025-26 मध्ये जाणार आहे. स्ट्रेंथनिंग अर्बन लाईव्हलीहूड हे समजून जाईल तुम्हाला. PM स्वनिधी काय होत आहे, वेंडर्ससाठी, स्ट्रीट वेंडर्ससाठी होते. तर याच्यामध्ये काय आहे बघा, एनहान्स लोन दिलं जाणार आणि UPI लिंक्ड कार्ड, क्रेडिट कार्ड विथ 30,000 लिमिट. MSME साठी जे क्रेडिट कार्ड होते ते लिमिट किती होतं, MSMEचं क्रेडिट कार्ड 5 लाख होतं, 5 लाख होतं. सोशल सिक्युरिटी स्कीम फॉर वेलफेअर ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स. ठीक आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स. ठीक आहे. टू प्रोव्हाइड आयडेंटिटी कार्ड अँड रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम पोर्टल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे कोण, ठीक आहे, आता आम्ही बसलेले. ठीक आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स. ठीक आहे, म्हणजे युट्यूबर्स वगैरे जे कोण असतील ते, कारण की ते पण एक गिग इकॉनॉमीचा पार्ट आहे. बरोबर. त्यानंतर दिलं नाही तर पुढे नियरली 1 करोड गिग वर्कर्स. आता इन्व्हेस्टिंग इन इकॉनॉमी, PPP इन इन्फ्रास्ट्रक्चर. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फंड जो आहे तो त्याच्यातून म्हणजे सपोर्ट करायचा सगळ्या स्टेटला. तर तसा PPP मध्ये नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फंड आपण मगाशी सुद्धा बघितलं होतं. 28% ऑफ द PPP प्रोजेक्ट कोण करते, IIFC जी 97ची संस्था होती तर ती करते. ठीक आहे. सपोर्ट टू स्टेट्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर. 1.5 लाख करोड आउटले आपण करतोय. 50 इयरचं इंटरेस्ट फ्री लोन आपण देतो. ऍसेट मॉनिटायझेशन फॉर 2025-30. ठीक आहे. ऍसेट मॉनिटायझेशन म्हणजे काय, की कॅपिटल जे आहे 10 लाख करोडचं ते नवीन प्रोजेक्टमध्ये आपण देतो. ऍसेट मॉनिटायझेशन. जलजीवन मिशन 100% कव्हरेज होण्यासाठी 2028 पर्यंत. जलजीवन मिशन म्हणजेच काय, की फंक्शनल हाऊस टॅप कनेक्शन आपण बघितलं होतं. तर जनभागीदारी म्हणजेच काय, जन आंदोलनाचं स्वरूप आहे त्याला, कम्युनिटी लेड डेव्हलपमेंट जे म्हणतो, तर ते येतं त्यामध्ये. 80% जी पॉप्युलेशन आहे तर त्यांना, रुरल पॉप्युलेशन, त्यांना आपण टॅप वॉटर कनेक्शन जे आहे तर आपण दिलंय. अर्बन सेक्टरचे रिफॉर्म्स पण बघतोय. अर्बन चॅलेंज फंड आहे यामध्ये बघा, 1 लाख करोडचा फंड आहे. ठीक आहे. सिटीज ॲज अ ग्रोथ हब, क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट ऑफ सिटीज आणि वॉटर अँड सॅनिटेशन. पॉवर सेक्टरचा रिफॉर्म बघा, ऍडिशनल बोरोइंग करणार आहे आपण 0.5% ऑफ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर तो आपण करणार आहे. न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर विकसित भारत, ऍटलिस्ट 100 गिगावॅट न्यूक्लिअर एनर्जी बाय 2047. हे महत्वाचं, 2047. याच्यामध्ये अजून काय करणार आहे, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट जो आहे तर तो अमेंड करणार आहे. सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट तो आणणार आहे. त्याचबरोबर एक मिनिट, हा पुढचा पॉईंट आहे, न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल मॉड्युलर रिसर्च. ठीक आहे. ऍटलिस्ट 5 रिॲक्टर ऑपरेशनलाइज करायचे बाय 2033. शिप बिल्डिंग. ठीक आहे. शिप बिल्डिंगचं क्लस्टर पण आपण फॅसिलिटेट करणार आहे. आपण बघितलं होतं शिपिंग वेसल, त्याच्यामध्ये आपण 1 नंबरला आहे. ठीक आहे. मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय 25,000 करोडचा फंड लॉंग टर्मसाठी आपण आणतोय. त्याच्यामध्ये 49% कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे. ठीक आहे. उडान स्कीम माहिती आहे तुम्हाला, 120 नवीन डेस्टिनेशन आपण ऍड करणार आहे उडानमध्ये. ठीक आहे. रिजनल कनेक्टिव्हिटीची सिव्हिल एव्हिएशनची स्कीम आहे. ठीक आहे. आणि 4 करोड पॅसेंजर पुढच्या 10 वर्षामध्ये. ग्रीनफील्ड एअरपोर्ट इन बिहार. ठीक आहे. पटना एअरपोर्ट आणि ब्राऊनफील्ड एअरपोर्ट ॲट बिहता म्हणून आहे, म्हणजे बिहारमधलं एक, लक्षात ठेवा. वेस्टर्न कोशी कॅनल प्रोजेक्ट इन मिथिलांचल. कोशी म्हणजे कुठली रिव्हर, बिहारचं, त्याला काय म्हणतात, दुःखाश्रू म्हणतात ना, कोसी. ठीक आहे. तर तिकडचं आहे मिथिलांचल, तोच एक रिजन आहे सगळं, तर तिथं आपण आणतोय. मायनिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म सुद्धा आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये काय,
अ पॉलिसी फॉर रिकव्हरी ऑफ क्रिटिकल मिनरल्स, ठीक आहे, ती आपण आणणार आहे. स्वामीय फंड 2 काय आहे बघा, स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड इन्कम हाऊसिंगसाठी आहे. त्याच्यामध्ये 40,000 युनिट 2025 पर्यंत कंप्लीट होतील. PM गतिशक्ती डाटा फॉर प्रायव्हेट सेक्टर, ठीक आहे. त्यामध्ये काय आहे तुमचा, प्रायव्हेट सेक्टरला डेटा जो आहे रिलेव्हंट त्यांना लागणार तो त्याचा ऍक्सेस देणार आहे आपण गतिशक्तीच्या अंतर्गत. टुरिझम फॉर एम्प्लॉयमेंट लेड ग्रोथ, यामध्ये टॉप 50 टुरिस्ट डेस्टिनेशन साईट ज्या आहेत तर त्या आणल्या जाणार आहेत. पुढचा पॉइंट, यामध्ये बघा लॉर्ड बुद्धा जे सगळी ठिकाणं आहेत सगळी तर ती कव्हर होणार त्यामध्ये. मेडिकल टुरिझम आणि हिल इन इंडिया हे सुद्धा इनिशिएटिव्ह आहेत. इन्व्हेस्टिंग इन इनोव्हेशन, ठीक आहे. इनोव्हेशनच्या बाबतीत आपण R&Dचं सगळं बघितलं सर्वेमध्ये. आपलं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, 1% पण खाली R&D मधलं आपलं आहे, बरोबर. त्यातले पण तुम्ही सगळं त्याचं डिटेलमध्ये बघितलं काय, आपले गव्हर्नमेंट लेड R&D, ठीक आहे. आणि त्यामध्ये पण बेसिक रिसर्चवर जास्त भर आहे, बरोबर. पुढे PM रिसर्च फेलोशिप, ठीक आहे. डीप टेक फंड फॉर फंड्स तो एक आहे नेक्स्ट जनरेशन स्टार्टअपसाठी. PM रिसर्च फेलोशिप आहे ज्याच्यामध्ये 10,000 फेलोशिप फॉर IITs अँड IISc विथ एनहान्स्ड कॅपिटल फायनान्शियल सपोर्ट. जीन बँक एक आहे, जीन बँक, ज्याच्यामध्ये क्रॉप जर्म प्लांटसाठी आहे. जीन बँक म्हणजेच काय असणार आहे, सीड बँक सारखी जीन बँक, जे महत्वाचे जीन्स जे आहेत प्रोडक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह ते स्टोअर केले जाणार, ठीक आहे. पहिली जीन बँक बघा कधी आली, 96 मध्ये ICAR नॅशनल प्लांट ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्स दिल्लीमध्ये, तर तिथं पहिल्यांदा जीन बँक आपण लॉन्च केली. नॅशनल जिओ स्पेशल मिशन, बरोबर. जिओ स्पेशल तुम्हाला माहिती आहे सगळं ओव्हरऑल लँडचं, ठीक आहे. ज्ञान भारतम मिशन मध्ये काय तुमचं, की मनुस्क्रिप्ट जे आहे सगळे म्हणजे हेरिटेज ओव्हरऑल हिस्टोरिकल किंवा आर्काइव्ह ज्याला म्हणतात तर ते स्टोअर करण्यासाठी, त्याच्यामध्ये 1 करोड पेक्षा जास्त ज्या मनुस्क्रिप्ट आहेत तर त्या स्टोअर करायच्या. नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी ऑफ नॉलेज, इंडियन नॉलेज सिस्टम फॉर नॉलेज शेअरिंग ते एक आहे. एक्सपोर्ट प्रमोशन मिशन बघा, जॉईंटली ड्रिव्हन बाय कॉमर्स, MSME आणि फायनान्स, त्याच्या माध्यमातून करतो आपण. भारत ट्रेड नेट फॉर इंटरनॅशनल ट्रेड त्याच्यासाठीचं पोर्टल आहे. हे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म आहे हा, ठीक आहे. युनिफाईड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म, इट इज अलाइन्ड विथ द इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस. सपोर्ट फॉर इंटिग्रेशन ऑफ विथ ग्लोबल सप्लाय चेन, सपोर्ट फॉर इंटिग्रेशन विथ ग्लोबल सप्लाय चेनचे इश्यू आहेत सगळे ते कव्हर करायचे आहेत त्यामध्ये, ठीक आहे. आणि ज्यामध्ये इंडस्ट्री 4.0च्या अपॉर्च्युनिटी मिस होऊ नये त्यासाठीचं इंडस्ट्री 4.0 म्हणजे AI, बरोबर. नॅशनल फ्रेमवर्क फॉर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर इन Tier 2 सिटीज, आपण ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स बघितले सर्वेमध्ये, परत एकदा बघा, ठीक आहे. वेअर हाऊसिंग फॅसिलिटी फॉर एअर कार्गो, वेअर हाऊसिंग फॅसिलिटी फॉर एअर कार्गो, त्याच्यामध्ये काय आहे बघा, की एअर कार्गो माहिती आहे तुम्हाला, की म्हणजे एअरप्लेनच्या माध्यमातून शिपमेंट, ठीक आहे. आता पुढे रिफॉर्म ॲज अ फ्युअल, आता टॅक्स रिफॉर्म्स बघा काय काय. फायनान्स मिनिस्टरने काय सांगितलं, ट्रस्ट फर्स्ट आणि स्क्रुटिनाइज लेटर असा एक मंत्रा दिलाय टॅक्सेशनच्या गव्हर्नन्ससाठी, ठीक आहे. ट्रस्ट, त्याचबरोबर काय काय आहेत बघा, फेसलेस असेसमेंट होणार आहे. टॅक्स पेअरची एक चार्टर आपण करणार आहे, जसे सिटीजन चार्टर असते तशी टॅक्स पेअरची सुद्धा. फास्टर रिफंड दिले जाणार सगळ्या, 99% रिटर्न जे आहेत ते सेल्फ असेसमेंटवर असणार. आणि विवाद से विश्वास स्कीम ही कशासाठी आहे, टॅक्सेशनच्या माध्यमातून काही डिस्प्यूट जर असतील तर ते सर्व हँडल करण्यासाठी आहेत. आता फायनान्शियल सेक्टरमध्ये रिफॉर्म्स बघा, ठीक आहे. FDI लिमिट जे आहे तर इन्शुरन्स सेक्टर मधलं 74 वरून 100% जे आहे तर ते वाढवलं आपण, बरोबर. पेन्शन सेक्टर बघा, तर त्याच्यामध्ये फोरम एक इस्टॅब्लिश करायचं आणले कोऑर्डिनेशनसाठी.
KYC ची सिम्प्लिफिकेशन प्रोसेस रोल्ड आउट केले 2025 मध्ये, बरोबर. मर्जर ऑफ कंपनीज, म्हणजे फास्ट ट्रॅक मर्जर जे आहे तर ते होणार आता सिम्प्लिफाय करण्याचे. हा पार्ट कशाचा आहे, मर्जर अँड ॲक्विजिशन हा कशाचा आहे तुमचा, इनसॉल्व्हन्सी. त्याचं ते टाळण्यासाठी बऱ्याच मर्जरच्या गोष्टी वगैरे. त्याचबरोबर बायोलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटीज, बायोलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटीज ज्या आहेत तर त्या 2 कंट्रीज म्हणजे उझबेकिस्तान आणि UAE, ठीक आहे, त्यांच्यावर आपण 2024 मध्ये म्हणजे केलेलं आहे. ठीक आहे. अजून काय आहेत बघा अदर रिफॉर्म्स. पार्शल क्रेडिट एनहान्समेंट फॅसिलिटीज बाय NABFID. NABFID काय आहे, कशाच्या बाबतीत आहे, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ही कुठली संस्था आहे, स्टॅच्युटरी. कधीचा ऍक्ट आहे, 21चा ऍक्ट, बरोबर, 21चा ऍक्ट होता. ह्याच्यामध्ये कॉर्पोरेट बॉन्ड्स स्ट्रक्चर, कॉर्पोरेट बॉन्ड जे आहेत इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तर ते उभा केले जाणार आहेत. त्याचबरोबर इंडिया पोस्ट पेमेंट बँक जे आहेत तर त्यांचं रुरल एरियामध्ये सुद्धा आता एक्सपान्शन होणार आहे. ग्रामीण क्रेडिट स्कोर जे आहे ते डेव्हलप करणार आहे पब्लिक सेक्टर बँक टू सर्व द क्रेडिट नीड्स ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप मेंबर अँड पीपल इन द रुरल एरियाज. ओके. पुढचा पार्ट बघा, रेग्युलेटरी रिफॉर्म्स. अजून काय आहेत, लाईट टच रेग्युलेटरी फ्रेमवर्क जे इज प्रपोज टू बी अपडेट रेग्युलेशन दॅट वेअर मेड अंडर ओल्ड लॉज. ठीक आहे, ओके. म्हणजे आपल्याला काय करायचं थोडक्यात, की लाईट टच रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणजे काय, की आता सेल्फ रेग्युलेशनकडे वळतो आपण. एखादी कुठली तरी म्हणजे आपण ओव्हरऑल सर्वेचा आपण टोन काय बघितला, डिरेग्युलेशन, बरोबर. आणि डिरेग्युलेशनचा वन ऑफ द वे चांगला कुठला आहे, सेल्फ रेग्युलेशन, की स्वतः किंवा रिस्क बेस्ड रेग्युलेशन पण बघितलं. एकदमच जास्त सेन्सिटिव्ह केसमध्ये फक्त गव्हर्नमेंटचे जास्त रेग्युलेशन्स असणार, अदरवाईज बाकी ठिकाणी थर्ड पार्टी रेग्युलेशन प्रायव्हेट सेक्टर मार्फत वगैरे अशा सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या एकदा बघून घ्या. ठीक आहे. आता इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत बघूया आपण काय काय. रॅशनलायझेशन ऑफ कस्टम टॅरिफ स्ट्रक्चर फॉर इंडस्ट्रियल गुड्स. कस्टम टॅरिफ्स माहिती तुम्हाला, टॅरिफ मेजर्स. ओव्हरऑल आपण बघितलं होतं काय टॅरिफच्या बाबतीत, की टॅरिफ मेजर जे आहेत ते काय झालेत, कमी झालेत, आणि नॉन टॅरिफ मेजर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले, 26,000 वाढलेत बघितलं. ठीक आहे. मेडिसिन रिपोर्ट पुढचा एक बघा अजून काय आहे, रिलीफ ऑन इम्पोर्ट ऑफ ड्रग्ज अँड मेडिसिन्स. म्हणजे 36 लाईफ सेव्हिंग ड्रग जे आहेत ना ते आता एक्झाम केलेत बेसिक कस्टम ड्युटी पासून वगैरे. ठीक आहे. पेशंट असिस्टंट प्रोग्राम म्हणजे ह्यामध्ये काय 37 मोर मेडिसिन जे आहेत अलॉंग विथ 13 न्यू पेशंट असिस्टंट प्रोग्राम विल गेट एक्झाम्पशन फ्रॉम बेसिक कस्टम ड्युटी. अजून काय आहे बघा, डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग आणि व्हॅल्यू ॲडिशन मध्ये काहीतरी गोष्टी आहेत. म्हणजे यामध्ये क्रिटिकल मिनरल्स जे आहेत, म्हणजे बेसिक कस्टम ड्युटी म्हणजे एक्झाम कुणाकुणाला केली अजून, कोबाल्ट पावडर, लिथियम आयन बॅटरीवरची पण जे आहे त्याच्या स्क्रॅपसाठी पण एक्झाम्पशन केले, लीड आणि झिंकसाठी सुद्धा केलेलं आहे. टेक्निकल टेक्सटाईलच्या प्रमोशनसाठी, ठीक आहे, 2 मोर टाइप्स ऑफ शटललेस लूम्स टू द लिस्ट ऑफ फुल्ली एक्झाम्प्टेड. ओके. लूम्स म्हणजे काय, काय काय थोडंसं एखादं स्टेटमेंट आलं तरी येऊ शकतं, पण चान्सेस कमी आहेत. जस्ट बिकॉज आपण सर्वे ऑलरेडी समराइज फॉर्मॅटमध्ये करतोय, तो म्हणून म्हटलं की इन डिटेल करूया. जस्ट 2च पेजेस राहील मला वाटतं पुढे. ठीक आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक गुड्सच्या बाबतीत सुद्धा आपण बघतोय की म्हणजे बेसिक कस्टम ड्युटी आहे ती आपण अवॉइड केली आहे. लिथियम आयन बॅटरीच्या बाबतीत सुद्धा आणि शिपिंग सेक्टरच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे हे सगळे प्रमोशनसाठी आपण काय करतो की टॅरिफ मेजर जे आहे तर ते कमी करतो. एक्सपोर्ट प्रमोशनच्या बाबतीत बघा काय काय, की हँडीक्राफ्ट गुड्स त्याच्यामध्ये सुद्धा काय काय एक्झाम केलेत. लेदर सेक्टरमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी एक्झाम केल्यात. मराईन प्रोडक्ट, डोमेस्टिक एमआरओज जे आहेत की फॉर रेल्वे गुड्स. ठीक आहे. एक्सटेंडेड द टाइम लिमिट फॉर, ठीक आहे, एवढे डिटेलमध्ये करायची नाही करत. ट्रेड फॅसिलिटेशन बघा काय आहे, की टाइम लिमिट जी आहे तर ती पण आपण आता 2 वर्षाची टाइम लिमिट आपण
करायला बघतोय कस्टम ऍक्टच्या अंतर्गत. ठीक आहे. फायनल असेसमेंट जी आहे तर त्याच्यासाठी 2 वर्षाची टाइम लिमिट. व्हॉलेंटरी कंप्लायन्स सुद्धा आपण आणतोय ट्रेड फॅसिलिटेशनच्या अंतर्गत. ठीक आहे. त्याचबरोबर एक्सटेंडेड टाइम फॉर एंड यूज. ठीक आहे. एवढं डिटेल नाही येणार, आपण आता पुढे घेऊ. डायरेक्ट टॅक्सेससाठी बघा की म्हणजे गुड गव्हर्नन्ससाठी जे आहेत हे डायरेक्ट टॅक्सेसमध्ये सिम्प्लिफिकेशन करणं आपलं चालू आहे. आता TDS आणि TCS रॅशनल आहे. TDS म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं रॅशनलायझेशन करायचं चालू आहे. रिडक्शन इन रेट्स ते केलं आपण. ठीक आहे. सिनियर सिटीजनसाठी किती केलं बघा, 1,00,000 आणि TDS ऑन रेंट हे 6,00,000 एवढं केलंय. त्यामुळे काय होईल की स्मॉल टॅक्स पेअर्ससाठी जे आहे तर ते फायद्याचं होईल. ठीक आहे. थ्रेशोल्ड टू कलेक्ट टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स. ठीक आहे. टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स. ठीक आहे. RBIनं काय केलंय, लिबरलाइज केलंय रिमिटन्सेस स्कीम. रिमिटन्स स्कीम ती प्रपोज केली, ज्याच्यामध्ये जे लिमिट आहे ते 7,00,000 वरून 10,00,000 वर आणलं आपण. परत त्याचबरोबर काय केलंय की जे डिले होणं टॅक्सेसच्या बाबतीत कलेक्शन हे आता डिक्रिमिनलाइज केलं. ठीक आहे. म्हणजे टॅक्स सिस्टीम ही ओव्हरऑल काय सिटीजन फ्रेंडली करणं हे ह्याच्या माध्यमातून होतं. त्याचबरोबर व्हॉलेंटरी कंप्लायन्स इथं सुद्धा आणलंय. इज ऑफ डुईंग बिझनेस हा जरा डिटेलमध्ये बघा, कारण की सिलेबसचा हा पार्ट आहे. ओके. 3 इयरचा आपण म्हणजे जे ट्रान्झॅक्शनचे 3 इयरपेक्षा जास्त ब्लॉक पिरियड आहे त्याच्यासाठी आपण स्ट्रीमलाईन करतोय ट्रान्सफर प्राइसिंगची प्रोसेस. ठीक आहे. एक लक्षात ठेवा. सेफ हार्बर रूल जो आहे तर तो एक्सपांड केलाय. ठीक आहे. सेफ हार्बर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, सेफ हार्बर. ठीक आहे. म्हणजे आता आपण हे जे सगळे इज ऑफ डुईंग बिझनेस, सेफ हार्बर म्हणजे काय, एखादी कंपनी आपल्या इथं काम करते बरोबर, तर तिच्यावर असं होऊ शकतं की तिने इथं काय तर नॉर्म्स वगैरे पाळले नाही, तर मुद्दामून तिला इथल्या ज्युडिशियल सिस्टममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे लिटिगेशनला सामोरं जावं लागू शकतं. तर त्यासाठी सेफ हार्बर रूल्स नावाची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. मग त्यामुळे काय होणार की ती जी कंपनी इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल येणार आहे तर तिला इथल्या लिटिगेशन्सला सामोरं न जावं लागतं. सेफ हार्बर म्हणजे तिला डिफरंट रूल्स आणि नॉर्म्सने रेग्युलेट केलं जाणार, त्यासाठी सेफ हार्बर. ठीक आहे. त्याचबरोबर सिनियर सिटीजन्स विथड्रॉल एक्झेम्पशन जे आहे तर ते सुद्धा आहे यामध्ये. म्हणजे सिनियर सिटीजनना बऱ्याच अमाऊंट विथड्रॉल करावे लागतात. प्रत्येक ह्याच्या अमाऊंटवर जर तुम्ही टॅक्सेशन लावत बसला तर ते चुकीचं आहे. ते सुद्धा आणलं. ठीक आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट आणि इन्व्हेस्टमेंट ते एक पार्ट जर असं शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी बघूया आपण. टॅक्स सर्टेनिटी. टॅक्स सर्टेनिटी म्हणजे काय, ओके, प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन रिजम जे आहे ते आपण इंट्रोड्यूस करतोय NRI साठी, प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन लिमिट. ठीक आहे. टॅक्स सर्टेनिटी असणार यामध्ये. टॅक्स सर्टेनिटी म्हणजे काय, एवढा आलाच पाहिजे टॅक्स. ठीक आहे. तर ते असेल. टोनेज टॅक्स सिस्टीम फॉर इनलँड टनेज टॅक्स सिस्टीम फॉर इनलँड व्हेसल. ठीक आहे. टनेज म्हणजे आपण तुम्ही ते ऍड व्हॅलोरम वगैरे टॅक्सेशनचे टाईप बघितले असतील, ऍड व्हॅलोरम किंवा स्पेसिफिक टॅक्स. स्पेसिफिक टॅक्स काय असतो आपला की किलोवर वगैरे असतो, तर हा पार्ट ऑफ ती सिस्टम झाली की टनेज व्हेसलसाठी. त्याचबरोबर एक्सटेन्शन ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ स्टार्टअप्स. ठीक आहे. जे 1 एप्रिल 2030च्या आधी जे स्टार्टअप जे तयार झाले तर त्यांच्यासाठी 5 वर्षाचा टाइम झोन जो आहे तर त्या स्टार्टअपसाठी आणलेला आहे. ठीक आहे. आता इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर जे आहे तुम्हाला माहिती आहे, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर गिफ्ट सिटी फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये अजून बरेचसे असे इकोसिस्टम डेव्हलप करायचं चालू आहे, ज्याच्या माध्यमातून इज ऑफ डुईंग बिझनेस हा चांगला वाढेल. एक्सटेन्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट डेट फॉर सॉव्हरेन अँड पेन्शन फंड. म्हणजे इन्व्हेस्टमेंट डेट ही आता वाढवली 5 वर्षांसाठी. ठीक आहे. आता पर्सनल इन्कम टॅक्स रिफॉर्म्स बघा. सगळ्यात महत्वाचं सर्वांना माहित असणारी गोष्ट काय, 12 लाखचा इन्कम जो आहे तर तो काय आता केलाय, म्हणजे त्याच्यावर इन्कम टॅक्स लागणार नाही बरोबर, अंडर द न्यू टॅक्स रिजन बरोबर.
स्टँडर्ड डिडक्शन रेज टू 75,000 आणि टॅक्स स्लॅब जर बघितलं असेल तुम्ही तर पुढचे रिवाइज टॅक्स स्लॅब बघा. तर ते पुढील प्रमाण आहे टॅक्स स्लॅब्स. ओके, स्क्रीनवर दिसतात त्याप्रमाणे ते एकदा बघा. अशा पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी आहेत. बाकी गोष्टी ह्या जस्ट एक डेफिनेशन्स आहेत ज्या तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत. तर बजेट हा थोडा आपण समराइज फॉर्ममध्ये घेतला. सर्वे जास्त महत्वाचा आहे. बजेटमधलं काय महत्वाचं जी सुरुवातीला जी आकडेवारी बघितली ती प्लस महत्वाच्या ज्या स्कीम नव्यानं लॉन्च झाल्या ज्या बघितल्या, उदाहरणार्थ ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, तर तशा स्कीम त्या महत्वाच्या आहेत. पूर्ण इंडियन इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट आपला म्हणजे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, आपण थांबूयात.